जेव्हा आम्ही ओपन माईक सुरू केला होता त्या टायमाला आय रिमेंबर सरांनी एक गोष्ट ठरवली होती की मी हे थांबू देणार नाही आहे, आणि त्यांनी खरंच थांबू दिलं नाही. 1 वर्ष झालं आहे. डिसेंबर 15 डिसेंबर 2024 मला आठवतं. पहिला ओपन माईक, पहिला दिवस, पहिल्यांदा होस्ट केलेलं, पहिला एक्सपिरियन्स विवेक सरांसोबत. तेव्हापासनं आतापर्यंत जानेवारी 2026 सुरू झालं आहे, तरीसुद्धा ही टॅलेंटरीची जी ज्योत आहे ती पेटतीच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरांनी कधीच यामागे पैशाचा हेतू ठेवला नाही. त्यांनी स्वतःचा पैसा लावलेला आहे सगळ्या गोष्टींसाठी, की नाही मला मजा येते ह्या गोष्टीसाठी, लोक मजा करताय, लोक एन्जॉय करताय, लोकांना शांतता भेटते, त्यांना त्यांचं दुःख सांगायला मंच आहे, त्यांना त्यांचं सुख सांगायला मंच आहे, आणि तोच एक मंच ओपन माईकने उपलब्ध करून दिला. तर थँक्यू सो मच विवेक शाळके सर. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षामध्ये तुम्ही तुमचा अमूल्य वेळ टॅलेंटरीच्या या प्लॅटफॉर्मला दिला, त्याबद्दल कृतज्ञता. थँक्यू व्हेरी मच. तर एकदा जोरदार टाळ्या टॅलेंटरीसाठी. वैसे तेरी यादें तुझसे ज़्यादा वफादार है, वैसे तेरी यादें तुझसे ज़्यादा वफादार है, उनसे मेरा साथ अब भी बरकरार है. कधी अचानक दिसू फक्त इतके शक्य वाटते मला, कधी अचानक दिसू फक्त इतके शक्य वाटते मला, ठोकर लागल्यानंतर पुन्हा कुणी तोच रस्ता चालते का. माणसाने समाजाला काही देणं आहे, माणसाने समाजाला काही देणं आहे, तर माणूस देत आहे सगळ्यांना जातीचे दाखले. प्रेम का अर्थ ही तो यही है ना कि आप उसे उसकी हर अच्छी बुरी आदत से अपनाओ. अगर आप उसके ना होने से भी प्रेम कर पाओ तो कहना कि मुझे उससे प्रेम है. तू नाहीये कोणी माझा हेची सत्य, पण तरी फक्त माझाच हा भास छान आहे. कभी कभी खुद से सच बोल दिया करता हूँ, कभी कभी खुद से सच बोल दिया करता हूँ, हाँ मैं तुम्हें अब भी याद करता हूँ. ते काय झालं ना, ब्रेकअपच्या नंतर जी पण नवीन व्यक्ती माझ्या आयुष्यात आली ना, मी तिच्यामध्ये तिला शोधायचो ना, तर मध्ये कन्फ्यूज होला यार, पण चाललं काय म्हणजे घोटाळा झाला ना. मेरे कब्र के कीड़े भी भूखे मरेंगे, मेरे कब्र के कीड़े भी भूखे मरेंगे, कुछ इस कदर खाया है मोहब्बत ने मुझे. और बेवफाई करना तेरी फनकारी है दोस्त, बेवफाई करना तेरी फनकारी है दोस्त, सबके बस में ये हुनर नहीं होता. रोक देना जनाजा मेरा, रोक देना जनाजा मेरा जब उसका घर सामने आए, शायद वो खिड़की पर आए और मेरा दिल धड़क जाए. हर घड़ी यहाँ लोग बदलते, पैसों में तोले जाते निश्ते राते, हर किसी ने यहाँ कई चेहरे पाले हैं, धंधा है भाई धंधा है, दुनिया गोरख धंधा है. माणसाने समानतेच्या पुलावरून जाताना तुडवली आहेत माणसांची प्रेत, आणि पैल तीरावर गाडला आहे माणुसकीचा झेंडा. न बोलण्याचे स्वतःच राहण्याचे कारण तसे काही नाही. तुलाही वाटू शकते माझे आणि दुनियेचे वैर असावे, मात्र नात्यात राजकारण करण्याचा माझा स्वभाव नाही. कभी जो बेवजह तुम्हें हिचकी आए, कभी जो बेवजह तुम्हें हिचकी आए, तो समझ जाना कि तुम्हें याद कर रहा हूँ मैं. बड़ा मुश्किल होता है ख्वाबों को मार कर जीना, बड़ी ही अफसोस की बात है कि जी रहा हूँ मैं. साथ तेरी वफाई का बस इतना ही ख्वाब था, साथ तेरी वफाई का बस इतना ही ख्वाब था, पर मुझे क्या पता मेरे आस्तीन में सांप था, पर मुझे क्या पता मेरे आस्तीन में सांप था. तर आपलं मन त्यांना देत आहे, त्यांचं मन तुम्हाला पाहिजे, तर तुम दे रहे हो समंदर उसे, और तुम्हें भी कतरा चाहिए, तो इश्क नहीं है तुम्हें, तुम्हें बस वो शख्स अपना चाहिए. इश्क के मैदान में उतरना ज़रूरी है, इश्क के मैदान में उतरना ज़रूरी है, मोहब्बत अगर जंग है तो फिर लड़ना ज़रूरी है. इश्क के मैदान में उतरना ज़रूरी है, मोहब्बत अगर जंग है तो फिर लड़ना ज़रूरी है. और उस बेवफा परिंदे का पिंजरा खोल दिया हमने, उस बेवफा परिंदे का पिंजरा खोल दिया हमने, अगर आज़ाद होना है तो फिर उड़ना ज़रूरी है. तुम्ही जर स्वतःला धरून खरे असणार आहे ना, तर तुम्हीच पूर्ण आहे. ज्या मोमेंटला आपण स्वतःला डॅमेज करायला लागतो ना, आणि आपण आपल्याला लाईक नाही करत, तेव्हापासून प्रॉब्लेम चालू होतो. हमने टटोला है खुद को,
हाँ, हमने टटोला है खुद को, हमारा लहजा उस चांद सा होने लगा है, अपनों से दूर पर सुकून से भरा, ये अकेलापन हमें भाने लगा है. तर आपण सेफ आहोत, आपण स्वतःला लाईक करतोय तर जग आपल्याला लाईक करणार आहे. और आशिक जो मोहब्बत के नशे से मर गया, आशिक जो मोहब्बत के नशे से मर गया, बस्ती में कोई उसके अब तमाशा नहीं होगा. ना कर यहाँ सच्ची मोहब्बत है गुस्ताख, तेरे हाथ कुछ ना आने वाला है क्योंकि धंदा है भाई धंदा है, दुनिया बोल रही है. थँक्यू. अजून खूप गोष्टींचा शोध लावला आहे माणसाने, पण आजही माणूस शोध घेत आहे एकाच गोष्टीचा, तो स्वतःचा. मैं तुम्हें अब भी याद करता हूँ. अनजाने रास्तों पर चलते हुए जब भी डगमगाता हूँ, खुद से ज़्यादा तुम्हें अपने करीब पाता हूँ. आँखों की नमी को चेहरे की मुस्कुराहट से ढक लेता हूँ. हाँ, मैं तुम्हें अब भी याद करता हूँ. सगळ्यांचं सगळ्यात पहिले स्वागत टॅलेंट्रीच्या या मंचावरती. खरं तर जेव्हा टॅलेंट्रीची सुरुवात झाली तेव्हा आय थिंक त्यांनी पहिला उपक्रम राबवला होता ॲक्टिंग वर्कशॉपचा. फॉर्च्युनेटली मी त्याचा पार्ट झाले आणि तिथून मी टॅलेंट्रीसोबत जोडल्या गेले. परत 1 वर्षाचा गॅप आला आणि त्याच्यानंतर ओपन माईक सुरू झाला. खरं तर जेव्हा ओपन माईक सुरू झाला तेव्हाही अशीच धगधग होती. त्यानंतरही बराच गॅप आला आणि आज परत मी या मंचावर आहे. नवीन वर्षाची नवीन सुरुवात म्हणून मी कदाचित हे काहीतरी नवीन पाऊल उचलायचं ठरवलं आहे. ह्या मंचाने मला खूप काही दिलं आहे. मला आत्मविश्वास दिला आहे. मी आता प्रोफेशनली अँकर म्हणून काम करते. आता जरी मी थोडी ततपपप होत असेल माझं, कारण खूप दिवसानंतर ह्या मंचावर येते आहे, काहीतरी परफॉर्म करायला लोकांसमोर येते आहे, कलाकारांसमोर येते आहे. खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. तर एकदा जोरदार टाळ्या टॅलेंट्रीसाठी. टॅलेंट्री म्हणजे ज्यांनी कलाकार घडवले, फक्त कवितांनाच नाही, गाण्यांनाच नाही, स्टोरी टेलिंगलाच नाही, तर त्यांनी कलाकाराला मंच दिला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे. आणि थँक्यू सो मच विवेक शाक्य सर, कारण जेव्हा जेव्हा मी त्यांना भेटते एक वेगळ्या पॉझिटिव्ह वाईब्स. तुम्ही जर समजा विवेक सरांना आधीही भेटला असाल आणि त्यांच्याशी जर तुम्ही इव्हेंट व्यतिरिक्त किंवा आपल्या शो व्यतिरिक्त जर चर्चासत्र केलं असेल तर तुम्हाला कळेल किती पॉझिटिव्ह व्यक्तिमत्व आहे ते. कुठल्याही गोष्टीतून पॉझिटिव्हिटी काढण्याचं ते म्हणतात ना की आत्मबल एखाद्या माणसात असतं, ते त्यांच्यात आहे. जेव्हा आम्ही ओपन माईक सुरू केला होता त्या टायमाला आय रिमेंबर सरांनी एक गोष्ट ठरवली होती की मी हे थांबू देणार नाही आहे, आणि त्यांनी खरंच थांबू दिलं नाही. 1 वर्ष झालं आहे. डिसेंबर 15 डिसेंबर 2024, हां 2024 मला आठवतं. पहिला ओपन माईक, पहिला दिवस, पहिल्यांदा होस्ट केलेलं, पहिला एक्सपिरियन्स विवेक सरांसोबत. तेव्हापासून आतापर्यंत जानेवारी 2026 सुरू झालं आहे, तरीसुद्धा ही टॅलेंट्रीची ज्योत आहे ती पेटतीच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरांनी कधीच यामागे पैशाचा हेतू ठेवला नाही. त्यांनी स्वतःचा पैसा लावलेला आहे सगळ्या गोष्टींसाठी की नाही मला मजा येते ह्या गोष्टीसाठी. लोक मजा करताय, लोक एन्जॉय करताय, लोकांना शांतता भेटते आहे, त्यांना त्यांचं दुःख सांगायला मंच आहे, त्यांना त्यांचं सुख सांगायला मंच आहे, आणि तोच एक मंच ओपन माईकने उपलब्ध करून दिला. तर थँक्यू सो मच विवेक शाक्य सर. आणि आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले आपण एक 5-1 मिनिटाचं वॉर्मअप सेशन घ्यायचं गेम थ्रू, चालेल? सो दादा तू उभा राहा, काकू तुम्ही उभा राहा, तुम्हीच हां दीदी तू उभा राहा. सो कॅन यू प्लीज गिव्ह मी अ डायरी. सो ही डायरी आहे, हे आहे झालं तुमचं ऑब्जेक्ट. आता ही डायरी मी ते समोर ठेवलेली आहे. ह्या डायरीला बघून तुमच्या मनात येणाऱ्या कुठल्याही 2 ओळी सांगायच्या लगेच. ही डायरी बघून फक्त मला माझ्या डायरीची आठवण आली, ज्या डायरीमध्ये मी माझ्या 8th स्टँडर्डपासून कविता लिहित आली आहे, शायरी लिहित आली आहे. सो डायरी म्हणजे माझ्या खूप म्हणजे मनाचा जवळचा भाग आहे. वा. डायरी बघून मला असं वाटतं की डायरी म्हणजे आपली सर्वात जवळचा एक मित्र, ज्याला आपण आपल्या मनातल्या भावना त्याच्यापाशी व्यक्त करू शकतो. दुसऱ्यांपाशी केलं तर कसं ते मजाक बनून जातो. डायरी एकमेव अशी गोष्ट जी आपल्या भावनांचा मजाक नाही बनवत, चांगल्या प्रमाणे जपून ठेवेल. वा सुंदर. डायरी म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत किंवा आपण काय दिवसभर केलं याचं पूर्ण त्याच्यामध्ये माहिती घेऊन ठेवलं. वा छान.
छोटासा गेम. आता नवीन वर्षाची सुरुवात आहे, बरेच गिले शिकवे आहेत, काहीतरी नवीन संकल्प आहेत. सो काही पर्टिक्युलर लोकांना मी आता विचारणार आहे की एक अशी गोष्ट जी त्यांना 2025मधली खूप छान आठवण येते, छानच गोष्ट, आणि 2026मध्ये त्यांना एक गोष्ट करायची जी त्यांनी ठरवलेली आहे. सो एक गोष्ट 2025ची, एक गोष्ट 2026साठी. ठीक आहे, भावना तुझ्यापासून सुरुवात करूया. तर 2025मध्ये मी पत्र लिहायला सुरुवात केली. म्हणजे की अशी पत्र की जी मी माझ्यापासून सुरुवात केली की मला काय वाटतं समोरच्याला विचारावं. आणि आता सध्या इतकं झालं की पत्र कोणी फारसे लिहित नाही, आणि लिहिलं तरी असं वाटतं की ते बऱ्याच याच्यामध्ये खूप जास्त वास्तविक राहत नाही, किंवा आपल्याला जे कन्वे करायचं आहे कुणाला, मित्रांना म्हणा, मैत्रिणींना म्हणा, किंवा प्रियकरांना म्हणा, नवऱ्याला, बायकोला. ठीक आहे, तर मग अशा पत्रांची मी सुरुवात केली आणि माझ्यासाठी तो खूपच छान एक्सपिरियन्स आहे. म्हणजे की छान लोक वाचतायत, चांगल्याच मला कमेंट्स येत आहेत, कॉम्प्लिमेंट्स येत आहेत, मस्त येते, आणि ते आता सुद्धा मला पुढे सुरू ठेवायचं आहे. आणि 2026 मधून किंवा 26 कडून मला काय हवंय, मला छान भरभरून जगायचं आहे आणि नवीन नवीन प्लॅटफॉर्म्सवर असं स्वतःला व्यक्त करायचं आहे, लोकांचे विचार ऐकायचे आहेत. आणि ते की 2026 कुठल्याही वर्षामधून काहीतरी हवंय असं नसतं, ते वर्ष आपल्याला आपोआप देत असतं, आपण ते घ्यायचं असतं आणि प्रत्येक क्षण मस्त भरभरून जगायचं, एन्जॉय करायचं. हे खूप सुंदर होतं. 2025मध्ये चांगली गोष्ट ही झाली की शॉर्ट फिल्म बनवायचा विचार आहे. आधी केलं पण मराठीत केलं. खूप दिवसापासून प्रयत्न करतो की हिंदीत काहीतरी लिहावं. तर फायनली काही दिवसांपूर्वी माझी ती स्क्रिप्ट घेऊन कम्प्लीट झाली आणि 26मध्ये ते ती शॉर्ट फिल्म शूट केली. ऑल द बेस्ट सर. थँक्यू. 2025मध्ये मला असं वाटतं सगळ्यात चांगली गोष्ट केलेली असेल तर मी फॅमिलीशी खूप जास्त क्लोज आली. खूप दिवस बाहेर मला असं वाटतं की एक गोष्ट चांगली झाली की मी माझ्या फॅमिलीशी खूप क्लोज आली किंवा त्यांच्या गोष्टी मला कळल्या. आणि 2026मध्ये असं काही नाही आहे, पण मला असं वाटतं की वर्ष मागच्या वर्षापेक्षा पण बेटर. वा, छान, थँक्यू. सगळ्यांना मजा आली. तर आपण सुरू करूया. तर एकदा जोरदार टाळ्या आपल्या पहिल्या परफॉर्मरसाठी, भावनासाठी. मला तिचं नावच खूप आवडलं, तिच्या नावातच भावना आहे, तिच्या कवितेत तर नक्कीच असणार आहे. तर ही एक हिंदी कविता आहे. असं लिहिलंय कि मैं कोई लम्हा अधूरा, मैं कोई लम्हा अधूरा तुम अल्फाजों की गहराई, मैं कोई लम्हा अधूरा तुम अल्फाजों की गहराई, मैं तारा कोई टूटा हुआ तुम चांद पूनम का, मैं तारा कोई टूटा हुआ तुम चांद पूनम का, मैं प्रश्न कोई उलझन भरा, मैं प्रश्न कोई उलझन भरा तुम एक जवाब सुलझा हुआ, मैं प्रश्न कोई उलझन भरा तुम एक जवाब सुलझा हुआ, मैं शहर लफ्जों का, मैं शहर लफ्जों का तुम एक नायाब कविता, मैं एक शहर लफ्जों का तुम नायाब कविता, मैं बिखरी रूह कोई, मैं बिखरी रूह कोई तुम महफिल का हसीन लम्हा, मैं बिखरी रूह कोई तुम महफिल का हसीन समा, बेजान मैं बेजान दश्त कोई, मैं बेजान दश्त कोई तुम बाग फूलों से भरा हुआ, मैं बेजान दश्त कोई तुम बाग फूलों से भरा हुआ, मैं राजस्थान की धूप, मैं राजस्थान की धूप तुम कश्मीर सुकून आंखों का, मैं राजस्थान की धूप तुम कश्मीर सुकून आंखों का. खूबसूरत. आहेत मनोहर सर. प्रेम ह्या आता सरांना वेळ त्याच्यामुळे एका मिनिटात सांगते. सो मला हे ना खूप दिवसांपासून शेअर करायचं होतं आणि आज मला कदाचित प्लॅटफॉर्म भेटला असं मला वाटतं. मला कॉन्टेंट करायचं होतं बट मला कधी वेळच भेटला नाही, म्हणून म्हटलं तर 4 लोक प्रेमाला समजणारे समोर आहेत तर सांगून टाकूया. तर एक रील आली होती माझ्या फीडवरती आणि त्याच्यात असं लिहिलेलं होतं की एक्सप्रेस युअर फिलिंग्स थ्रू शायरीज. आणि अशा ज्या रील असतात ना तर आमच्या अंगात फार किडे. आम्हाला त्याच्या कमेंट सेक्शन पूर्ण वाचायचं आहे. 365 कमेंट आणि त्याच्यामधल्या 3 टॉप 3 कमेंट्स काढलेल्या मी. सो त्याच्यात एक कमेंट अशी होती, म्हणजे 3 होत्या तर मी 3ही सांगते. सो एक शायरी अशी होती, रोक देना जनाजा मेरा, रोक देना जनाजा मेरा जब उसका घर सामने आए, शायद वो खिड़की पर आए और मेरा दिल धड़क जाए. आणि दुसरी त्याच्यापेक्षा बेहत्तर, एक फकीर ने मुझे छू कर कहा, एक फकीर ने मुझे छू कर कहा, अजीब लाश है सांस भी ले रही है. आणि एक लास्ट वन अशीच 2 लाईनची आहे, मेरे कब्र के कीड़े भी भूखे मरेंगे,
मेरे कब्र के कीड़े भी भूखे मरेंगे, कुछ इस कदर खाया है मोहब्बत ने मुझे. म्हणजे क्या दर्द है लोगों के दिलों में. आणि अनफॉर्च्युनेटली त्या अननोन होत्या, सो त्यामुळे मला त्यांची नावं काही टिपता आले नाही. बट जेवढं आठवलं तेवढं तुमच्यासोबत सांगण्याचा प्रयत्न केला. सो सर, माईक इज युअर्स नाव. सो नमस्कार, मी मनोहर काकडे. आवाज येतो आहे ना? ओके. मी अंतिम धाम या नावाने मी इंस्टाग्रामवर लिहित असतो. यूट्यूबवर पण व्हिडिओज वगैरे पोस्ट करत असतो. मराठी कविता गझल लिहित असतो. तर आज सादर करणार आहे की कविता आहे की माणसाने रडावे हॉर्नच्या आवाजाखाली. लक्षपूर्वक ऐका की माणसाने रडावे हॉर्नच्या आवाजाखाली, पायदळी तुडवत जावे स्वप्नांच्या उंच इमारतींना. माणसाने रडावे हॉर्नच्या आवाजाखाली, पायदळी तुडवत जावे स्वप्नांच्या उंच इमारतींना. आंधळं करून टाकावं स्वतःच्याच मनाला, आंधळं करून टाकावं स्वतःच्याच मनाला. बघू द्यावं स्वप्नचितेवर पेटलेल्या प्रेमाला, शिव्या देत सुटावं बहिऱ्या झालेल्या लेखणीला. शाईच्या बाटलीत जीव द्यावा शब्दांनी, शाईच्या बाटलीत जीव द्यावा शब्दांनी. शिव्या देत सुटावं बहिऱ्या झालेल्या लेखणीला, शाईच्या बाटलीत जीव द्यावा शब्दांनी. कागदाने विझवावी मनी लागलेली आग, देव करो तिच्या आठवणींना येऊ नये जाग, देव करो तिच्या आठवणींना येऊ नये जाग. धन्यवाद. सामाजिक पण आहे की माणसाने लावला आहे शोध विमानाचा, माणसाने लावला आहे शोध विमानाचा, अवकातीच्या वर उडायला. माणसाने लावला आहे शोध विमानाचा, अवकातीच्या वर उडायला. बल्बचा स्वतःला प्रकाशात ठेवलेला, फॅनचा विचारांच्या भोवती फिरायला, जहाजाचा पाण्यावरती तरंगायला. अजून खूप गोष्टींचा शोध लावला आहे माणसाने, पण आजही माणूस शोध घेत आहे एकाच गोष्टीचा, तो स्वतःचा. आणि अजून एक छोटे छोटे कविता सादर करतो की माणसाने समानतेच्या पुलावरून जाताना, माणसाने समानतेच्या पुलावरून जाताना तुडवली आहेत माणसांची प्रेतं. माणसाने समानतेच्या पुलावरून जाताना तुडवली आहेत माणसांची प्रेतं, आणि पैल तीरावर गाडला आहे माणुसकीचा झेंडा. आणि दुसरा आहे की माणसाने समाजाला काही देणं आहे, माणसाने समाजाला काही देणं आहे, तर माणूस देत आहे सगळ्यांना जातीचे दाखले. आणि तुझा डोह खूप खोल आहे, तुझा डोह खूप खोल आहे, हे मी नदीच्या तटावर बसून बोलू शकतो. तुझा डोह खूप खोल आहे, हे मी नदीच्या तटावर बसून बोलू शकतो. खरंच अजून ज्याला इच्छा आहे हे पाहण्याची, ते तुझ्यात उतरू शकतो. उतरल्यावर काय होईल माहीत नाही, उतरल्यावर काय होईल माहीत नाही. भोवऱ्यागत फिरत राहील की कोणत्यागत तळाशी पडून राहील माझ्यागत. तुझा डोह खूप खोल आहे. धन्यवाद. मला नाव माझे स्मरेना प्रिये, मला नाव माझे स्मरेना प्रिये, तुला पाठ झाली उखाणे की. मला जात माझी विचारू नको, मला जात माझी विचारू नको. तुझे उंच आहे घराणे किती, तुझ्या हसण्याचे दिवाणे किती. कृष्णा राऊतांची गझल आहे, अगदी सुंदर गझल आहे. सर्वांना नमस्कार. मी दत्तात्रय मांटे. तर काही कविता आहे, त्यापैकी एक असं आहे की हिंदीमध्ये आहे. अवस की रात से नाता है मेरा, अवस की रात से नाता है मेरा, मुझे धूप ने पाला है. अवस की रात से नाता है मेरा, मुझे धूप ने पाला है. मैं जब भी कहकशासी नज़र से इस समाज की ओर देखता हूँ, मैं जब भी कहकशासी नज़र से इस बिगड़ते हुए समाज की ओर देखता हूँ, तो मुझे ऐसा लगता है कि इस कोहराम को जलाकर राख कर देना चाहिए. मैं जब भी इस बिगड़े हुए समाज की ओर देखता हूँ तो मुझे ऐसा लगता है कि इस कोहराम को जलाकर राख कर देना चाहिए. शायद इसके बाद मैं उस दिन को गले लगा सकूँ, शायद उसके बाद मैं उस दिन को गले लगा सकूँ जो मुझे अघोष शांति की ओर ले जाए.
यानंतर काही मराठी ओळी आहे की अशा कोणत्या वाटेवर पुन्हा भेटणे शक्य आहे. अशा कोणत्या वाटेवर पुन्हा भेटणे शक्य आहे. अशी कोणती नदी सांग उलटा प्रवाह चालते का. अशा कोणत्या वाटेवर पुन्हा भेटणे शक्य आहे. अशी कोणती नदी सांग उलटा प्रवाह चालते का. कधी अचानक दिसू फक्त इतकेच शक्य वाटते मला. कधी अचानक दिसू फक्त इतकेच शक्य वाटते मला. ठोकर लागल्यानंतर पुन्हा कुणी तोच रस्ता चालते का. पुढे काही हिंदी ओळी आहे. त्याच्या संबंधी मला काही असं सांगायचं आहे की ज्या ठिकाणी देवप्रायापासून नदीचा पुढे गंगा नदी पुढे सरकते त्याच्या अगोदर अलकनंदा आणि भागीरथी दोन्ही नद्या एकत्र येतात. तर अलकनंदेचं पाणी थोडं गढूळ आहे, थोडं मैल आहे आणि भागीरथी एकदम स्वच्छ आणि पारदर्शी आहे. तर त्यावरून हा संदर्भ थोडा जोडलेला आहे की मैं अलकनंदा सा मैला हूँ, मैं अलकनंदा सा मैला हूँ और भागीरथी हो तुम. मैं अलकनंदा सा मैला हूँ और भागीरथी हो तुम. आकर मुझ में मिलो मुझे शुद्ध कर दो. आकर मुझ में मिलो मुझे शुद्ध कर दो. जकड़ा हुआ हूँ मैं इन लोगों से इस दुनिया से. जकड़ा हुआ हूँ मैं इन लोगों से इस दुनिया से. चूमकर माथा मेरा मुझे मुक्त कर दो. अजून काही हिंदी ओळी आहे की झूठा शहर है तुम्हारा झूठे यहाँ के लोग हैं. झूठा शहर है तुम्हारा झूठे यहाँ के लोग हैं. झूठे सपने हैं झूठी मंजिल है. झूठा शहर है तुम्हारा झूठे यहाँ के लोग हैं. झूठे सपने हैं झूठी मंजिल है. किसको प्यार जताए किसे राज बताए. किसको प्यार जताए किसे राज बताए. ये ऐनक भी तो झूठा है. किसको प्यार जताए किसे राज बताए. ये ऐनक भी तो झूठा है. तेरी आंखें हो या तेरी मुस्कुराहट. तेरी आंखें हो या तेरी मुस्कुराहट. तेरी कही हर बात झूठी है. तुमने किया हुआ वादा झूठा था. साथ में बीती हर रात झूठी है. अजून आता हे शेवटचं आहे की हे थोडं शांत होऊन आहे का की जब आप कहते हो कि मुझे उससे प्रेम है. जब आप कहते हो कि मुझे उससे प्रेम है तो क्या फिर ये मानते हो कि आपको उसके हर चीज से प्रेम है. अगर आपको उसकी मुस्कुराहट से प्रेम है तो फिर आपको उसके रोने से भी प्रेम होना चाहिए. अगर आपको उसकी मुस्कुराहट से प्रेम है तो फिर आपको उसके रोने से भी प्रेम होना चाहिए. अगर आपको उसकी बातों से प्रेम है तो फिर आपको उसकी खामोशी से भी प्रेम होगा. अगर आपको उसकी बातों से प्रेम है तो फिर आपको उसकी खामोशी से भी प्रेम होगा. आपको उसकी हर बात अच्छी लगती है तो फिर उसकी उन बातों से भी आपको स्नेह होगा जो दुनिया को खटकती होगी. अगर आपको उसके होने से प्रेम है तो फिर आपको उसके ना होने से भी प्रेम होना चाहिए. अगर आपको उसके होने से प्रेम है तो फिर आपको उसके ना होने से भी प्रेम होना चाहिए. प्रेम का अर्थ ही तो यही है ना कि आप उसे उसकी हर अच्छी बुरी आदत से अपनाओ. प्रेम का अर्थ ही तो यही है ना कि आप उसे उसकी हर अच्छी बुरी आदत से अपनाओ. अगर आप उसके ना होने से भी प्रेम कर पाओ तो कहना कि मुझे उससे प्रेम है. धन्यवाद. थँक्यू. गुड आफ्टरनून एव्हरीवन. माझं नाव सुहानी संजय श्रीखंडे. ॲक्च्युली मी थोडी नर्वस होते कारण मी फर्स्ट टाईम असं परफॉर्म करते आहे. तर फर्स्टली थँक्यू सो मच टॅलेंटी या प्लॅटफॉर्मला की त्यांनी असं प्लॅटफॉर्म तयार केला की मी परफॉर्म करू शकते म्हणून. आणि मी फर्स्ट टाईम परफॉर्म करते. खरं तर मी गेली म्हणजे 8th स्टँडर्डपासून लिहिते आहे. आता माझं 3rd इयर कंप्लीट झालं आहे नर्सिंगचं. मी 8th स्टँडर्डपासून लिहिते आहे. फ्रेंड्सला ऐकवलं आहे. मला असं वाटलं होतं की इथे येऊन मला थोडंसं भीती वाटेल वगैरे, बट नाही, फ्रेंडली वातावरण आहे वगैरे, खूप म्हणजे ओके फील करते आहे मी. आणि माझ्या पॅरेंट्सची खूप इच्छा होती मला असं बघण्याची, तर ते आज मला बघण्यासाठी आले आहेत फर्स्ट टाईम. तर गाईज प्लीज 3 cheers फॉर माय पॅरेंट्स. तर मी सुरुवात माझ्या एका शायरीने करते जी मी खूप आधी लिहिली आहे.
ही मराठीमध्ये. तू होशील माझा ही आस छान आहे, तू होशील माझा ही आस छान आहे, तू फक्त माझा असावा हा ध्यास छान आहे. तू होशील माझा ही आस छान आहे, तू फक्त माझा असावा हा ध्यास छान आहे, तू नाहीये कोणी माझा हेची सत्य, तू नाहीये कोणी माझा हेची सत्य, पण तरी फक्त माझाच हा भास छान आहे. तर मी माझ्या कवितेकडे वळते, जी एक गोष्ट आहे एका मुलीची, जी नेहमीच चंद्राला खूप ऑब्सेस्ड राहिलेली आहे. चंद्रावर खूप ऑब्सेशन राहिलं आहे तिचं. तिला गर्दीमधला गोंगाट आवडत नाही, तिला एकांतामधली शांतता आवडते, तिला बोलके शब्द आवडत नाही, तर तिला जे भावना आहेत त्यातली जी काय म्हणतात एक जाणवते ती गोष्ट आवडते. तर असंच एकदा ती चंद्राकडे बघत होती आणि तिच्या मनात काहीतरी विचार येतात आणि तीच म्हणजे माझी कविता. तर मी माझ्या कवितेला सुरुवात करते. खुद पे हमने गौर किया, खुद पे हमने गौर किया, तो हमारा लहजा उस चांद सा होने लगा है. खुद पे हमने गौर किया तो हमारा लहजा उस चांद सा होने लगा है. अपनों से दूर पर सुकून से भरा ये अकेलापन हमें भाने लगा है. हम भी कभी खुल के हंस देते हैं, हम भी कभी खुल के हंस देते हैं, तो कभी हो जाए खामोश एक जगह. हम भी कभी खुल के हंस देते हैं, तो कभी हो जाए खामोश एक जगह. वो पूनम और अमावस का बर्ताव अब हम में नजर आने लगा है. कभी हो जाते थे परेशान, कभी हो जाते थे परेशान खुद को अकेला पाकर, कभी हो जाते थे परेशान खुद को अकेला पाकर, पर अब इस तन्हाई में भी हमें सुकून आने लगा है. ये खामोश रातें, ये खुला आसमां, ये खामोश रातें, ये खुला आसमां, अब उससे बातें करते हैं. किसी की कमी का जो एहसास था अब वो जाने लगा है. चाहत ना रही अब दिन के उजाले की, चाहत ना रही अब दिन के उजाले की, अब रातों के अंधेरों में दिल खोने लगा है. कभी हर छोटी छोटी बात सताती थी हमें, कभी हर छोटी छोटी बात सताती थी हमें, पर अब ये भावनाओं का समंदर किनारे लगा है. और जज्बातों के तो समझो आधीन ही थे हम, जज्बातों के तो समझो आधीन ही थे हम, पर अब ये मन का तूफान ठहरने लगा है. और कभी भाती थी हमें भी रोशनी इन सितारों की, कभी भाती थी हमें भी रोशनी इन सितारों की, पर अब खुद के इस दागों पर भी हमें प्यार आने लगा है. आदत सी हो गई थी मुझे इस दुनिया के शोर की, आदत सी हो गई थी मुझे इस दुनिया के शोर की, पर अब खुद के भीतर जीना सुहाने लगा है. हाँ हमने टटोला है खुद को, हाँ हमने टटोला है खुद को, हमारा लहजा उस चांद सा होने लगा है. अपनों से दूर पर सुकून से भरा ये अकेलापन हमें भाने लगा है. थँक्यू सो मच. छानपणे ती व्यक्त झाली आहे, एकदम छान. आता नुकतंच वर्ष चाललंय, 2025 चाललंय आणि आपल्याला सगळ्यांना माहितीच काय प्रत्येक वर्ष काहीतरी देतं आपल्याला, बरोबर. काही ना छान आठवणी देतं, काही छान मेमरीज येतात, बरोबर. तर मग आता आपल्या समोर येणार आहे दर्शन पल्लोड सर, जे की हिंदी कविता सादर करणार आहे. सर प्लीज. सो हेलो एवरीवन, मेरा नाम है दर्शन पल्लोड. पेशे से वकील हूँ और पिछले कुछ सालों से थिएटर, ड्रामा या शॉर्ट फिल्म मेकिंग, म्यूज़िक ऐसे कुछ एक्टिविटीज़ में इन्वॉल्व हूँ. हमारा एक छोटा सा ग्रुप है कॉफ़ी एंड क्लैप, जिस ग्रुप के ज़रिए मैं ये सारे एक्टिविटीज़ करता हूँ. आमतौर पे इतनी सख्त हिंदी बोलता नहीं हूँ. इनफॅक्ट मी जसं सांगितलं आता शॉर्ट फिल्म्स वगैरे ज्या बनवल्या किंवा नाटकं जी काही केली, ज्याच्यात काही नाटकांमध्ये मी ॲज अ लीड ॲक्ट केले, काही लिहिली आहेत स्क्रिप्ट शॉर्ट फिल्म्सच्या, काही डिरेक्ट केले, तर हे मोस्टली सगळे मराठीत आहे. जसं आता थोड्या वेळपूर्वी बोललो, एक इच्छा होती हिंदी शॉर्ट फिल्म करायची, तर लवकरच आम्ही हिंदी शॉर्ट फिल्म करतो आहे आता. आणि कॉफी अँड क्लॅप, कॉफी अँड नाही कॉफी अँड क्लॅप या नावाचं आमचं यूट्यूबवरही चॅनल आहे, ज्याच्यावर आम्ही आमच्या ग्रुपच्या काही शॉर्ट फिल्म्स टाकलेल्या आहेत. सो गो थ्रू इट. तुमच्या चांगल्या वाईट ज्या काही प्रतिक्रिया असतील आमच्यापर्यंत पोहोचवा, सो आम्हालाही काहीतरी त्याच्यानं शिकायला मिळेल. आज हिंदी में इसलिए क्योंकि आज मेरी हिंदी कविताएं लेके मैं आप लोगों के सामने उपस्थित हूँ. सो मेरी लिखी हुई एक हिंदी कविता आप लोगों को सुनाने जा रहा हूँ, इस उम्मीद के साथ कि मेरी ये कविता शायद आप सबको किसी की याद दिलाए.
कभी कभी खुद से सच बोल दिया करता हूँ, कभी कभी खुद से सच बोल दिया करता हूँ। हाँ, मैं तुम्हें अब भी याद करता हूँ। सही गलत के बीच के फासलों को अब भी समझ नहीं पाता हूँ। वो तेरा गुस्सा था या मेरी जिद, ये अब भी तय नहीं कर पाता हूँ। पर तेरे सोहबत की दुआ तो आज भी मांगता हूँ। हाँ, मैं तुम्हें अब भी याद करता हूँ। वैसे तेरी यादें तुझसे ज़्यादा वफादार है, वैसे तेरी यादें तुझसे ज़्यादा वफादार है। उनसे मेरा साथ अब भी बरकरार है। वैसे तेरी यादें तुझसे ज़्यादा वफादार है, उनसे मेरा साथ अब भी बरकरार है। अब तो कभी उनसे ही गुफ्तगू कर लेता हूँ। हाँ, मैं तुम्हें अब भी याद करता हूँ। यूं ही कभी उस गली से होकर गुजरता हूँ, यूं ही कभी उस गली से होकर गुजरता हूँ। बढ़ती हुई धड़कनों को काबू करने की नाकाम कोशिश अब भी करता हूँ। बहती हुई हवाओं से तेरी खुशबू चुरा लेता हूँ, बहती हुई हवाओं से तेरी खुशबू चुरा लेता हूँ। हाँ, मैं तुम्हें अब भी याद करता हूँ। अनजाने रास्तों पर चलते हुए जब भी डगमगाता हूँ, खुद से ज़्यादा तुम्हें अपने करीब पाता हूँ। आँखों की नमी को चेहरे की मुस्कुराहट से ढक लेता हूँ। हाँ, मैं तुम्हें अब भी याद करता हूँ। एक याद है जो धुंधली नहीं होती, एक याद है जो धुंधली नहीं होती। एक लंबी खामोशी जो शायद अब है कुछ कहती। बातें कुछ अनकही अब कहने की कोशिश करता हूँ, बातें कुछ अनकही अब कहने की कोशिश करता हूँ। हाँ, मैं तुम्हें अब भी याद करता हूँ। कहता रहता हूँ खुद से, एक ज़माना बीत गया है उनसे दूर हुए। कहता रहता हूँ खुद से, एक ज़माना बीत गया है उनसे दूर हुए। एक अरसा बीत गया है उनसे रूबरू हुए। पर फिक्र तो अब भी उतनी ही करता हूँ। कभी कभी खुद से सच बोल दिया करता हूँ। हाँ, मैं तुम्हें अब भी याद करता हूँ। थैंक यू, शुक्रिया। अगर टाइम है तो एक और। इस कविता का शीर्षक है गोरख धंधा। धंधा है भाई धंधा है, दुनिया एक गोरख धंधा है। धंधा है भाई धंधा है, दुनिया एक गोरख धंधा है। गौर से देख नज़र घुमाकर, गौर से देख नज़र घुमाकर, यहाँ का यही रिवाज है। धंधा है भाई धंधा है, दुनिया एक गोरख धंधा है। हर घड़ी यहाँ लोग बदलते, हर घड़ी यहाँ लोग बदलते, पैसों में तोले जाते रिश्ते नाते। हर घड़ी यहाँ लोग बदलते, पैसों में तोले जाते रिश्ते नाते। हर किसी ने यहाँ कई चेहरे पाले हैं। धंधा है भाई धंधा है, दुनिया गोरख धंधा है। कोई किसी के काम ना आता, कोई किसी के काम ना आता, सच्चा यहाँ कोई नज़र ना आता। कोई किसी के काम ना आता, सच्चा यहाँ कोई नज़र ना आता। हर तरफ बस झूठ का बोलबाला है। धंधा है भाई धंधा है, दुनिया गोरख धंधा है। कोई मजबूर मीलों चलता, कोई मजबूर मीलों चलता, तो कोई खुशकिस्मत चंद कदमों में ही लड़खड़ाता। तकदीर का भी पैरे ये अजब खेला है। धंधा है भाई धंधा है, दुनिया गोरख धंधा है। कोई बाहर से हंसता तो अंदर से रोता, कोई बाहर से हंसता तो अंदर से रोता। कोई झूठे आंसुओं से दिल बहलाता, भीड़ में भी जाने यहाँ कौन कैसा तन्हा है। धंधा है भाई धंधा है, दुनिया गोरख धंधा है। ना कर यहाँ सच्ची मोहब्बत, ना कर यहाँ सच्ची मोहब्बत एक गुस्ताख, तेरे हाथ कुछ ना आने वाला है। ना कर यहाँ सच्ची मोहब्बत एक गुस्ताख, तेरे हाथ कुछ ना आने वाला है। क्योंकि धंधा है भाई धंधा है, दुनिया गोरख धंधा। थैंक यू। आता इतकी छान कविता मी सादर केली आहे, त्यावर मला दोन ओळी आठवत आहेत. न बोलण्याचे स्वतःच राहण्याचे, न बोलण्याचे स्वतःच राहण्याचे कारण तसे काही नाही, तुलाही वाटू शकते माझे आणि दुनियेचे वैर असावे. न बोलण्याचे स्वतःच राहण्याचे कारण तसे काही नाही, तुलाही वाटू शकते माझे आणि दुनियेचे वैर असावे. मात्र नात्यात राजकारण करण्याचा माझा स्वभाव नाही, मात्र नात्यात राजकारण करण्याचा माझा स्वभाव नाही. तर आता आपल्याकडे
धीरज जैन यांना रॅप सॉन्ग ते आपल्यासमोर सादर करणार आहेत. माझं नाव धीरज जैन आहे. मी नादान शायर म्हणून एक अकाउंट आहे माझं इंस्टाग्रामवर, आणि शायरीज लिहितो, कविता पण लिहितो. आत्ता मी सरांचं व्हॉट्सअप ग्रुपवर पाहिलं, सगळ्यांनी मोस्टली कविता किमान हेच आहे, पोएट्रीचंच आहे. म्हणून मी म्हटलं आज काहीतरी नवीन ट्राय करून. मी रॅप लिहितो बट आय एम नॉट अ सिंगर ऑर ऑल. सो मी काही बीट्स पण तयार नाही केलेले, ट्राय करतो आहे काहीतरी नवीन होऊन जाऊ द्या. तुम्ही पण सगळे कविताच ऐकता एवढ्या वेळपासून. तर स्टार्टिंगमध्ये एक 2 लाईन आहे, थोडं मुशारा टाइप, एंड देन आई स्टार्टिंग. इस कदर चले गए प्यार की वफा छोड़कर, इस कदर चले गए प्यार की वफा छोड़कर, बदले हमें कसूरवार कहे गए बेवफा बोलकर. दिल लगाना एक खता थी, प्यार था मेरा वो बेवफा थी. दिल लगाना एक खता थी, प्यार था मेरा वो बेवफा थी. मिली जो मुझको उसकी सज़ा थी, प्यार था मेरा वो बेवफा थी. दर्द से भी हुई मोहब्बत तकलीफ़ें अब भाने लगी है, दूर तुझसे क्या होने लगा तड़प भी पास आने लगी है. छाया था बस तेरा नशा, अब जो हो गई तू खफा, एक बात खुदा तू मुझको बता, क्या दिल लगाऊं फिर एक दफ़ा. सज़ा उसके चाहत की आफत बन गई मेरे लिए, दिल तोड़े कितनों का क्या आदत बन गई तेरे लिए. मेरे लिए ना अब कुछ भी रखा है, एक एक वादा टूट गया, इस रिश्ते में क्या बच्चा है. दिल लगाना गलत या गलत मेरी नादानी थी, मुँह ना मुझसे खुलवाना हर दफ़ा तेरी मनमानी थी. मानी थी फिर भी मैंने हर एक बात तेरी, यादों में भी याद की हर एक रात तेरी. साथ तेरी वफाई का बस इतना ही ख्वाब था, साथ तेरी वफाई का बस इतना ही ख्वाब था, पर मुझे क्या पता मेरे आस्तीन में सांप था, पर मुझे क्या पता मेरे आस्तीन में सांप था. सो कहती मैनू यू आर शाय यू डू क्राई यू आर नॉट टाइप ऑफ माई. वो कहती है यू आर शाय यू डू क्राई यू आर नॉट टाइप ऑफ माई. आई ट्राई आई शाउटेड वेरी हाई, पर सुननी उसको मेरी बात नहीं, करनी कोई मुलाकात नहीं, देना मुझे भी उसका साथ नहीं, भूल गए वो कोई फरियाद नहीं. मिल जाएगी मुझको भी कोई टाइप ऑफ माइंड, मिल जाएगी मुझको भी कोई टाइप ऑफ माइंड, करेगी वो मेरे लाइफ को शाइन. शील ऑलवेज रिमेन इन हार्ट ऑफ माइंड, मैं भी दूंगा उसको फुल ऑन टाइम. बेबी शाय जो तू कहती है ओल्ड स्कूल बॉय हूँ मैं, खेलती रही मेरे साथ जैसे कोई टॉय हूँ मैं. रोता हूँ क्योंकि दिल में जज्बातें, ना हर किसी के बस की ये बातें. गलती थी मेरी दिल लगी की, प्यार था मेरा वो बेवफा थी. चाहत थी मेरी उसने मज़ा की, प्यार था मेरा वो बेवफा थी. एक बात आखिरी बाकी है अब गम के हम जो साकी है. एक बात आखिरी बाकी है अब गम के हम जो साकी है, अब और दिल ना तोड़ किसी का बनकर जो तेरी चालाकी है. ये पर्टिकुलरली किसी के लिए था नहीं, बस मुझे जो एक्चुअल में एक गाना था बादशाह का वो बोल के WH, तो वो सुन रहा था, वो ब्रेकअप के ऊपर सॉन्ग था. तो वो सुनते सुनते ये लाइंस मुझे एकदम माइंड में क्लिक हुए और वो मैं राइट करते गया. उसी को एक गाने में ट्राई किया मैंने सजाने का. और जो मेन मैं बोलना चाहता था, एक कविता है, छोटी है, खुशी का आशियाना. क्योंकि मेरा मेन जो है शायरी करने का तरीका वो ये है कि जो लोगों को कनेक्ट कर सकूँ या हंसते खेलते में लेके जाऊँ, ये ऐसा ब्रेकअप वाला नहीं. तो इसलिए एक ऐसा भी बाज़ार हो जहाँ खुशियाँ हज़ार हो, एक ऐसा भी बाज़ार हो जहाँ खुशियाँ हज़ार हो, जहाँ गम लापता और नई उमंगों का कुमार हो. फिक्र की ना हो बस्ती, मस्तियों में हो हर कश्ती, हो ऐसा भी कोई जगह जहाँ सिर्फ खुशियाँ है सस्ती. ना किसी को कोई लालच हो ना कोई चोर हो, ना किसी को कोई लालच हो ना कोई चोर हो, जहाँ तक नज़र जाए खुशियाँ ही चारों ओर हो. ना पैसे कमाने पड़े ना काम पर जाना पड़े, सुबह से शाम बस खेलना कूदना और गाना पड़े. ना खुद को कोई बड़ा कहे ना खुद को छोटा समझे, रहे सब मिलजुल कर ना खुद को कोई एकलौता समझे. ना जलन किसी से किसी को ना किसी का डर हो, ना जलन किसी से किसी को ना किसी को डर हो, साथ एक दूसरे का ऐसे दे जैसा अपना ही घर हो. थँक्यू. इतकं छान त्यांनी रॅप वगैरे आणि आता त्यांनी जी कविता सादर केली ती खूप मस्त होती. कसं आहे, माणसाला खळखळून हसता आलं पाहिजे, बरोबर. जितकं खळखळून हसता येते तितकं मनातून छान मोठ्या आणि आनंदाने हसायचं माणसाने. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जी स्माईल करतोय, बरोबर, आपल्यामुळे कोणीतरी आनंदी होत आहे का हे बघायला हवं ना, बरोबर. आणि जसं आपल्याला इतकं खळखळून हसता येत आहे तसं समोरच्याला हसता यावं किंवा त्याला ते अनुभवता यावं यासाठी प्रयत्न करायला हवेत.
त्यांनी एक छान रॅप सॉन्ग सादर केला आत्ताच की तर मेमरीज कशा असतात की युजली आपण दिवसभर कामात असतो बरोबर, तर रात्री आपल्याला हे सगळं आठवत असतं जे आपल्या आयुष्यातून निघून गेलेत किंवा जे आपल्याला मिळत नाही आहे त्या सगळ्या गोष्टी. तर त्यावर असं आहे की हल्ली मी आसवांना टाळत असते, हल्ली मी आसवांना टाळत असते, कळी ओठांची फुलवत असते, हल्ली मी आसवांना टाळत असते, कळी ओठांची फुलवत असते, एकतर ही रात त्यात तुझी आत उशी माझी भिजत असते, एकतर ही रात त्यात तुझी आत उशी माझी भिजत असते. ठीक आहे, आता नवीन वर्षात आपण पदार्पण केलंच आहे, तर काय वुमन एम्पॉवरमेंट म्हणा किंवा फिमेल, ठीक आहे, ह्यांचे सगळ्यांचे प्रश्न आपल्याला खूप महत्त्वाचे वाटतात आणि सध्या आहेत सुद्धा. तर आपण खूप मायथॉलॉजिकल स्टोरीज ऐकतो, द्रौपदीविषयी ऐकतो, सीतेविषयी ऐकतो. तर आज आपल्या ज्या काय म्हणतो आपण मॉडर्न जगामध्ये किंवा मग या सगळ्या जेनझीच्या वर्ल्डमध्ये किंवा काय म्हणतो आपण लिबरल थॉट्समध्ये जर ती द्रौपदी पुन्हा एकदा आपल्यात आली तर ती काय म्हणेल आणि कसं म्हणेल तेच आपल्याला आपल्यासमोर सादर करणारे पूजा. द्रौपदी मी सादर करेल पण त्याच्या आधी श्रीकृष्ण लिहिते. तर जेव्हा अचानकच मला कळालं, मी थिएटर आर्टिस्ट सुद्धा आहे, सो एक पात्र करत असताना मला कळालं की मी का लिहिते श्रीकृष्ण. मी स्त्री आहे, मी राधा लिहू शकते, मी रुक्मिणी लिहू शकते, मी सत्यभामा लिहू शकते. तर लिहिलं होतं हिंदीचं. मैं एक स्त्री हूँ, पूर्ण नाही केलेली बरं, मी आधी सांगते ही कविता पूर्ण नाही केलेली आहे, जस्ट ती थांबली आहे. ती कविता पुढे काय लिहावं मला सुचत नाही आहे, पण मी ती सादर करते आहे. मैं एक स्त्री हूँ और मैं कृष्ण लिखना चाहती हूँ. मैं एक स्त्री हूँ और मैं कृष्ण लिखना चाहती हूँ. कुछ अजब तो नहीं है इसमें, पर मैं लिख नहीं पाती हूँ. कलम तो थाम लूँ हाथों पर कागज़ पर बस चलता नहीं. कलम तो थाम लूँ हाथों में पर कागज़ पर बस चलता नहीं. मैं कैसे लिखूँ उस कृष्ण को जिसे मैंने कभी समझा नहीं. और लिख भी दूँ, मैं लिख भी दूँ तो क्या लिखूँगी. मैं लिख भी दूँ कृष्ण को तो मैं क्या लिखूँगी. सावला सा शाम लिखूँगी, राधा का नाम लिखूँगी, प्रेम का अध्यास लिखूँगी, गोपियों का रास लिखूँगी. मैं लिख भी दूँ कृष्ण को तो मैं क्या लिखूँगी. सावला सा शाम लिखूँगी, राधा का नाम लिखूँगी, प्रेम का अध्यास लिखूँगी, गोपियों का रास लिखूँगी. लेकिन पर क्या मैं लिख पाऊँगी अधिकार रुक्मिणी का. पर क्या मैं लिख पाऊँगी अधिकार रुक्मिणी का और त्याग सत्यभामा का. क्या बीतती होगी उनकी, क्या बीतती होगी उन पर जब कृष्ण हाथ थामे राधा का. सो थोड़ा मागे बढ़े जरा. क्या मैं लिख पाऊँगी अधिकार रुक्मिणी का और त्याग सत्यभामा का. क्या वो भी मुस्कुराकर सुनती होगी रास राधा कान्हा का. क्या बीतती होगी रुक्मिणी पर, सोचो जरा, क्या बीतती होगी रुक्मिणी पर जब कृष्ण हाथ थामे राधा का. मैं तो कृष्ण सखी हूँ, मुझे क्या पता दुख सत्यभामा का. एक तो मैं नारी हूँ, गौर से सुनिए, एक तो मैं नारी हूँ और दूसरी मैं प्रेमिका. एक तो मैं नारी हूँ और दूसरी मैं प्रेमिका. मैं एक तो मैं नारी हूँ, दूसरी मैं प्रेमिका. मैं तो ना सह पाती मेरा कान्हा किसी और का. ये बहुत लड़कियों का है कि वी आर द गर्ल्स, हम नहीं शेयर कर सकते हमारे पार्टनर्स को. वी कांट, कोई भी नहीं कर सकता. तो एक तो मैं नारी, दूसरी मैं प्रेमिका, मैं कैसे सह लूँ. मैं तो ना सह पाती मेरा कान्हा किसी और का. और अगर वो कह भी दे, अगर सत्यभामा रुक्मिणी कह भी दे कि हम तो अर्धांगिनी हैं, अगर वो कह भी दे कि हम तो अर्धांगिनी हैं, तो नाम तो मिल जाएगा पर कृष्ण नहीं मिल पाएंगे. तो नाम तो मिल जाएगा पर कृष्ण नहीं मिल पाएंगे. वो तो चितचोर मोहन मुरलीधारी सदा राधा के कहलाएंगे, सदा राधा के कहलाएंगे. शुक्रिया. और अब जिसके बारे में इन्होंने कहा वो द्रौपदी. सो जेव्हा मी द्रौपदी लिहिली त्यावेळेस मला खरंच असं वाटलं नव्हतं की ही इतकी यूज होईल. तुम्हाला आवडली तर नक्कीच दाद द्या. विद्रोह मी कधी करत नाही, लिहित नाही, पण आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी महाभारतावरती लिहिलं जे माझ्या मनाच्या फार जवळच आहे आणि तेच तुमच्यासमोर सादर करते. धर्म से अधर्म की, कांड से कर्म की. धर्म से अधर्म की, कांड से कर्म की, कथाएं नए पर्व की, आज के भारतवर्ष की. यहाँ कौरव है और पांडव भी और द्रौपदी की कथा है, पर इस द्रौपदी के पास कृष्ण नहीं, यही हमारी व्यथा है. वो द्रौपद की कन्या थी, अग्नि से जन्म था, पांडवों की पत्नी वो अपने कुल का वो रत्न था. मेरी भी एक सखी थी, मेरी भी एक सखी थी, द्रौपदी के समान हूँ.
ना कौरव ना पांडव बनना चाहा मैंने, उसे रखा मैंने सखी है। यूं ही बातों में अब शाम हो गई, तभी बस रुकी सामने, वो झट से सवार हो गई। मेरा एक कदम आगे बढ़ा, उसके 2 कदम पीछे आने लगे। शायद मेरे सामने वाले लड़के उसे सताने लगे। बैठ करीब साथ मेरे, मुझे बार बार देख रही, कपकपाती नजरें उसका डर बयां कर रही। तभी उसके पीठ पर एक हाथ पड़ा और मेरी नजर पीछे। 3 आदमी बैठे हुए, एक बच्चा काम कर रहा था नीचे। तू मैं होने लगी, मेरा भी जोश जगा, मारा कुछ तो सर पे मेरे, पल में मुझे बेहोश किया। रात का माहौल था, सड़क थी सुनसान। रात का माहौल था, सड़क थी सुनसान। होश में आते ही सामने दुखने लगा तूफान। वो चिल्ला रही थी जोर से, मैं वाकिफ था उस शोर से। किसी ने छुआ तो किसी ने नोचा भी, किसी ने छुआ तो किसी ने नोचा भी। क्या होगा उस पल में, क्या कभी किसी ने सोचा भी। बदन पर से कपड़ा एक एक उतर रहा, टूट रहे अरमान सारे, जर्रा जर्रा बिखर रहा। कहाँ जाए ये देश वही जहां नारी को देवी कहे, कहा जाए ये देश वही जहां नारी को देवी कहे। औरत तो दूर की बात है, इंसान तक न समझा उसे। कोई बना दुशासन जिसने वस्त्र खोले हर बार है, कोई बना दुशासन जिसने वस्त्र खोले हर बार है। कोई बना दुर्योधन जिसने समझा औरत को जंघा का उपहार है। कृष्ण आए वस्त्र देने लाज रखी सखी की, कृष्ण आए वस्त्र देने लाज रखी सखी की। पास होकर भी मजबूर था, ये कथा थी मेरे रूह की। जब याज्ञसेनी होकर भी द्रौपदी ने इतना सहा, जब याज्ञसेनी होकर भी द्रौपदी ने इतना सहा, तो इन जानवरों के बीच कैसे बचती है निर्भया। इंद्रप्रस्थ की इस धरती पर, हे पोएट्री लिहिल्यानंतर सेम झालं लकीली। इंद्रप्रस्थ आताची दिल्ली आणि निर्भया प्रकरण तिथे झालेलं। इंद्रप्रस्थ की इस धरती पर फिर एक बार युद्ध की ज्वाला छिड़ी। आज भी लाचार हम, न्याय मांगते द्रौपदी खड़ी। परंतु अब और नहीं, परंतु अब और नहीं, तू आज किनारी है, तुम द्रौपदी नहीं, तुम द्रौपदी नहीं, तुम हो शिखंडिनी जो वार पे प्रहार करे, न्याय न मांगे पांडवों से, हाथ लिए हथियार दुष्टों का संहार करे। हे कर्मकांड की छोड़ ये नीति, इन कर्मकांड की छोड़ ये नीति, तू खुद का खुद ही न्याय करे। है स्त्री जगत की जननी तू, सदा अधर्म का विनाश करे, सदा अधर्म का विनाश करे। थँक्यू। इतकं छान, म्हणजे ज्या पद्धतीने तिने मांडलंय, जे काही ज्या महिलांच्या पीडा आहेत किंवा जे स्त्री म्हणून जे सहन करावं लागतं, ते सगळं तिने यातून मांडलंय. पण मी एक वकील आहे म्हणून मला सांगावं, म्हणजे आता मी वकिली शिक्षण घेते आहे म्हणून मला सांगावं असं वाटतं की मुलीला बेड्या स्वतःला, तिला बेड्या पण व्हावं लागणार आहे आणि तिला त्या बेड्यातून मुक्त सुद्धा व्हावं लागणार आहे. ठीक आहे, बाकी तिने खूप छान सादर केलं, एकदम छान. आता मी श्रुती पैठणेला बोलवतेय. मी आज पण काही बोलणार नाही आहे. माझी तर आज तब्येत खराब आहे. मला मम्मी म्हटली की तुझी तब्येत खराब आहे. मी रात्रीच पुण्यावरनं आली आहे. मम्मी मला म्हटली की तब्येत खराब नाही तरी तुला जायचं आहे तिथं, एवढं काय. मी म्हटलं जाते का, जरा बसते, काही बोलत नाही. आणि मी आज सुहानी ना तुझं नाव, मी आज सुहानीबद्दल बोलणार आहे. ती तिच्या आईवडिलांना घेऊन आली आहे. मला खूप छान वाटलं ती तिच्या आईवडिलांना घेऊन आली, खूप मस्त. तिथं बसून मी तिला विचारलं तुम्ही सर फोटो काढलं, तेव्हा मी एंटर झाले तर तुम्ही तिघंजण फोटो काढत होते. खूप मस्त वाटलं, मला खूप छान वाटलं. बिकॉज तू खूप ग्रेटफुल राहिलं पाहिजे की तुझे आईवडील इथपर्यंत तुझ्यासोबत येत आहेत, ते खूप छान आहे. आणि मला तसं वाटतं की तुझे आईवडील तुझ्यासोबत इथपर्यंत येत आहेत तर ते तुला बाकीच्या गोष्टीत पण खूप जास्त सपोर्ट करत असतील. खूप मस्त, खूप छान वाटलं मला. बिकॉज इथल्या सगळ्या लोकांना मला असं वाटतं की फॅमिलीसोबत राहणं खूप छान आहे, आईवडिलांनी सोबत राहणं खूप मस्त. सारे श्रृंगार एक तरफ, सारे श्रृंगार एक तरफ, उसका काला सूट में खुले बाल लिखता है. थँक्यू. जेवढं मुली एकट्या असतात ना तेवढ्या त्या स्ट्रॉंग असतात असं मला वाटतं. आणि आईवडिलांचा हात तर प्रत्येकाला जवळ हवा असतो. फॅमिली सपोर्टिव्ह असली तर खूप छान असतं, पण नसेलही तरीसुद्धा आपल्यात तेवढी धमक पाहिजे की आपण त्यांना प्रूव्ह करून दाखवू की आपण जे करतोय ते योग्य करतोय. ते फ्रॅगमेंट्स ऑफ फिलिंग्स म्हणून नमन गोस्वामींचं एक पुस्तक आहे, ते त्याचा सारांश लिहिताना मी लिहिली होती. रिलेट होतीये बऱ्याच जणांची. मी जेव्हा कविता वगैरे ऐकल्या त्याच्यावर मला कळालं, अगर तुम इश्क के बदले इश्क मांग रहे हो, अगर तुम इश्क के बदले इश्क मांग रहे हो तो तुम इश्क नहीं सौदा कर रहे हो.
तुम दे रहे हो समंदर उसे और तुम्हें भी कतरा चाहिए. इट मीन्स तुम्ही त्यांचं आपलं मन त्यांना देताय, त्यांचं मन तुम्हाला पाहिजे. तर तुम दे रहे हो समंदर उसे और तुम्हें भी कतरा चाहिए, तो इश्क नहीं है तुम्हें बस वो शख्स अपना चाहिए. सो यानंतर मी मुबी सरांना विनंती करते. 5-10 मिनिटाचा आपल्याला ब्रेक असणार आहे. त्याच्यामध्ये आपण कॉन्टॅक्ट शेअर करू शकतो. कारण जसं की आपण बघितलं, कोणी रायटर आहे, कोणी डिरेक्टर आहे, कोणी आर्टिस्ट आहे, आणि खरं तर आपल्या फील्डमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कॉन्टॅक्ट्स. आता हा ओपन माईक आपल्याला सोशल मीडिया थ्रू कळाला, पण उद्या जर दुसरीकडे कुठे ओपन माईक असेल किंवा दुसरीकडे कुठली ऑपॉर्च्युनिटी असेल, ती कशी कळणार? तर आपण एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असू तेव्हा कळेल. सो आपण एक 5 ते 10 मिनिटाचा कॉफी ब्रेक घेणार आहे, ज्याच्यामध्ये आपण सगळेजण एकमेकांशी कॉन्टॅक्ट करूया. सो आता ब्रेक संपलेला आहे. जे कोणी बाहेर आहेत किंवा जे चहा पाणी घेत आहेत त्यांनी पटकन आतमध्ये येऊन बसायचं आहे. सो आपल्या या छान प्रोग्राममध्ये एक मिनी ब्रेक आपण घेतलेला आहे. आता आपण पुन्हा नव्याने सुरुवात करूया. तर आता आपल्या समोर येणार आहे मोबी. शायरी पढ़ता हूँ. मिलने का कोई तुझसे इरादा नहीं होगा, मिलने का कोई तुझसे इरादा नहीं होगा, गम का मेरे अब और खुलासा नहीं होगा. मिलने का कोई मुझसे इरादा नहीं होगा, गम का मेरे अब और खुलासा नहीं होगा. मैं खुद ही अपने आप से हार गया हूँ, मैं खुद ही अपने आप से हार गया हूँ. अब खेल मोहब्बत का दोबारा नहीं होगा, अब खेल मोहब्बत का दोबारा नहीं होगा. और वो रूठ जाए तो कोई गिला नहीं मुझे, वो रूठ जाए तो कोई गिला नहीं मुझे. इस दर्द में अब और इजाफा नहीं होगा, इस दर्द में अब और इजाफा नहीं होगा. और आशिक जो मोहब्बत के नशे से मर गया, आशिक जो मोहब्बत के नशे से मर गया, बस्ती में कोई उसके अब तमाशा नहीं होगा, बस्ती में कोई उसके अब तमाशा नहीं होगा. और नुकसान उठाते हैं यहाँ लोग इश्क में, नुकसान उठाते हैं यहाँ लोग इश्क में. सो मेरा भी इसमें कोई मुनाफा नहीं होगा. बहुत बहुत शुक्रिया. 4 लाइन का शेर पढ़ता हूँ. ख्वाहिशों पर हमारे सितम कर दिया, ख्वाहिशों पर हमारे सितम कर दिया, भूल कर सब वफ़ाए करम कर दिया, भूल कर सब वफ़ाए करम कर दिया. और फ़ायदा मुझसे जो भी उठाते रहे, फ़ायदा मुझसे जो भी उठाते रहे, हमने रिश्तों को ऐसे ख़त्म कर दिया. बहुत बहुत शुक्रिया. इश्क के मैदान में उतरना ज़रूरी है, इश्क के मैदान में उतरना ज़रूरी है. मोहब्बत अगर जंग है तो फिर लड़ना ज़रूरी है. इश्क के मैदान में उतरना ज़रूरी है, मोहब्बत अगर जंग है तो फिर लड़ना ज़रूरी है. और उस बेवफा परिंदे का पिंजरा खोल दिया हमने, उस बेवफा परिंदे का पिंजरा खोल दिया हमने. अगर आज़ाद होना है तो फिर उड़ना ज़रूरी है. बहुत बहुत शुक्रिया. ना दिल देखती है ना जज्बात देखती है, ना दिल देखती है ना जज्बात देखती है, वो ना समझ गरीब के हालात देखती है. और मुफलिस लोगों से अब कोई दिल नहीं लगाता, मुफलिस लोगों से अब कोई दिल नहीं लगाता. अब लैला भी मजनू की औकात देखती है. वो शोहरत वो नाम हम नहीं भूले, वो शोहरत वो नाम हम नहीं भूले, वो खेल का मैदान हम नहीं भूले. हमने जीती हुई बाजी हारी है अक्सर, हमने जीती हुई बाजी हारी है अक्सर. अपने बड़ों का वो मुकाम हम नहीं भूले. और नाकाम इश्क में खुदकुशी जायज़ है, नाकाम इश्क में खुदकुशी जायज़ है, पर खुदकुशी मौत हराम हम नहीं भूले. बहुत बहुत शुक्रिया. अगर इश्क तुझसे इस कदर नहीं होता, अगर इश्क तुझसे इस कदर नहीं होता, इस तरह यूँ कोई दर बदर नहीं होता.
और जिसको नज़रों से कभी ओझल नहीं होने दिया, जिसको नज़रों से कभी ओझल नहीं होने दिया, अब दीदार भी उसका मयस्सर नहीं होता, अब दीदार भी उसका मयस्सर नहीं होता। कोई तो आया होगा ज़रूर दरमियाँ हमारे, कोई तो आया होगा ज़रूर दरमियाँ हमारे, वरना जुदाई हमारा मुकद्दर नहीं होता, वरना जुदाई हमारा मुकद्दर नहीं होता। और बेवफाई करना तेरी फनकारी है दोस्त, बेवफाई करना तेरी फनकारी है दोस्त, सबके बस में ये हुनर नहीं होता, सबके, बहुत बहुत शुक्रिया, सबके बस में ये हुनर नहीं होता। और अक्सर गमज़दा लोगों को हंसाता है मुबीन, अक्सर गमज़दा लोगों को हंसाता है मुबीन, हर किसी के नसीब में ये जोकर नहीं होता। बहुत। और अभी हमारे पास गंगापुर तालुके में कॉरपोरेशन के इलेक्शन हुए, तो हमारे कुछ कैंडिडेट थे, उसमें अपने दोस्त खड़े थे, तो उनके लिए कुछ लिखा था, है क्या। उसकी जो माहौल छवि बनी है गंगापुर शहर में, तो वो दिलों पे हुकूमत करता है, तो उसके लिए लिखता है। आपकी तालियां चाहूँगा इस शेर पर कि रहनुमा अच्छा है, अच्छी सियासत करता है, रहनुमा अच्छा है, रहनुमा मीन्स लीडर, रहनुमा अच्छा है, अच्छी सियासत करता है, मज़हब नहीं देखता, सबकी हिमायत करता है। रहनुमा अच्छा है, अच्छी सियासत करता है, मज़हब नहीं देखता, सबकी हिमायत करता है, अकेला है मगर क़यादत करता है हज़ारों की, अकेला है मगर क़यादत करता है हज़ारों की, वो शख्स अमोल दादा है जो दिलों पे हुकूमत करता है। बहुत बहुत शुक्रिया। मौत तक जो सफ़र है, आखिरी सफ़र, मरने के बाद जो आखिरी सफ़र कब्रिस्तान तक है, उसमें मैंने एक गज़ल लिखी थी। हाल ही में एक सूफ़ी गायक है दिल्ली के, उन्होंने इसको गाया भी है, तो पढ़ देता हूँ। आंगन में मेरे खेल खिलाया जा रहा है, आंगन में मेरे खेल खिलाया जा रहा है, मरने के बाद मुझको नहलाया जा रहा है। लगा है एक हुजूम मेरे घर लोगों का, मैयत पर मेरी सबको बुलाया जा रहा है। और कपड़ा जो एक सफ़ेद लिए बैठे हैं कुछ लोग, मेरे लिए कफन सिलाया जा रहा है। और ऐसे सवारा है मुझे नुमाइश की तरह, ऐसे सवारा है मुझे नुमाइश की तरह, दीदार मेरा सबको कराया जा रहा है। माँ बाप बीवी बच्चे अपना साथ यही तक, माँ बाप बीवी बच्चे अपना साथ यही तक, कहता हूँ अलविदा मुझे ले जाया जा रहा है। और चार कंधों पर ये आखिरी सफ़र है मेरा, चार कंधों पर ये आखिरी सफ़र है मेरा, दो दो कदम से काफिला बढ़ाया जा रहा है। जिन भाइयों ने हाथ मेरा थामे रखा था, जिन भाइयों ने हाथ मेरा थामे रखा था, उन्हीं के हाथों कब्र में लेटाया जा रहा है। और बीत गया अरसा अब किसे खबर नहीं, बीत गया अरसा अब किसे खबर नहीं, मुबीन अब इस नाम को बुलाया जा रहा है। बहुत बहुत शुक्रिया। खूपच छान. आता त्यांनी इतकं म्हटलं की प्रेमाच्या मैदानात उतरायचं वगैरे. मग प्रेमाच्या मैदानात उतरल्यानंतर माणसाला काय हवं असतं बरं? प्रेमाच्या मैदानात उतरल्यानंतर माणसाला काय हवं असतं बरं? मला वैभव जोशींच्या ओळी आठवतात. एक होकार दे फार काही नको, एक होकार दे फार काही नको, फार काही नको, फक्त नाही नको. ठीक आहे, तर हे नाहीच नकोय. तर आता उतरा प्रेमाच्या मैदानात आणि बघा तुम्हाला किती होकार मिळतात यावर्षी. तर ठीक आहे, आता आपल्या समोर येणार आहे हर्ष, ते कविता सादर करणार आहे. एक बात आई थी दिल में लगा कह दूँ, एक बात आई थी दिल में लगा कह दूँ, अगर मिल जाए तो चांद भी चांद नहीं रहता, अगर मिल जाए तो चांद भी चांद नहीं रहता, जो दूर से लगता है बहुत खूबसूरत वो पास आके खास नहीं रहता। अगर ऐसी ही जिद बन जाए तो क्या उसे प्यार कहा जा सकता है? अगर हाँ तो क्या प्यार ही जिद है, या प्यार है कोई अलग नशा, या प्यार सी खुशबू जो हम कभी छोड़ना ही नहीं चाहते, या है दर्द जो किसी को नहीं चाहिए। क्या कहे हम प्यार को, अगर सिर्फ पाना ही प्यार है तो खोना क्या है? अगर मिलना ही प्यार है तो उसकी एक झलक के लिए तरसना क्या है? अगर किसी के हो जाना ही प्यार है तो वो मेरा नहीं हो सकता, ये जानते हुए भी उसे
प्यार करना क्या है। अगर सिर्फ तोहफे देना प्यार है तो उस शख्स की हंसी के पीछे का दर्द भी पता चले वो क्या है। कहना तो बस यही है कि प्यार एक एहसास है जो हर किसी को महसूस नहीं होगा। जो प्यार क्या है ये समझ जाएगा उस लम्हे को वो महसूस कर पाएगा। सोचो जिसे खोने का दर्द पता ही ना हो उसे पाने की कीमत कहाँ पता चलेगी। बहुत खूब कहा है किसी ने, अगर सब कुछ मिल जाएगा ज़िंदगी में तो तमन्ना किसकी करोगे, अधूरी ख्वाहिश है तो जीने का मजा देती है। वो मेरे लिए परी है वो और प्यार से भरी है। मेरे लिए परी है वो और प्यार से भरी है वो, भगवान ने बनाई सबसे प्यारी कारीगरी है। उसकी आंखें जैसे झील, उसकी आंखें जैसे झील, उसकी सीरत जैसे साफ पानी, उसकी बातें जैसे सर्द की प्यारी हवा, उसके होठ जैसी गुलाब की सबसे नायाब कली। वो जैसे नीला सा आसमान और उसका बादल भी, वो जैसे पूनम का चांद और उसका काजल भी, वो जहाँ भी पाँव रख दे सब सोना बन जाए। उसके आगे तो स्वर्ग की अप्सराएं भी फीकी पड़ जाए। वो तो इतनी खूबसूरत है कि नज़र की भी उसको नज़र लग जाए। हर एक बात में है वो, हर एक ख्याली रात में है वो जैसे कोई खिलता कमल, वो जैसे कोई प्यारे सी गजल। उसी से तो खूबसूरती पहचानी जाती है, उसी से तो खूबसूरती पहचानी जाती है। ये वो खूबसूरत परी है जो हर किसी के सपनों में आती है। हर कोई उसे देखने के बाद उसके प्यार में पड़ा है। हर कोई उसे देखने के बाद उसके प्यार में पड़ा है। हर एक आशिक उसके झलक के लिए उसके मोहल्ले में खड़ा है। वो जैसे कोई प्यार सा सवाल, वो जैसे कोई कुदरत का कमाल, वो जैसे हर किसी के मन की बात और वो जैसे कि बुरी कायनात। वो जैसे मेरे हर सवाल का जवाब भी, वो जैसे कला और कलाकार भी। कहने को तो उसे कह दूँ कुछ, पर वो तो मेरा प्यार है और मेरा इंतजार भी। थैंक यू। तर आता जसं त्यांनी म्हटलं की डोळे इसकी आंखें झील सी है, तर मी थोड्या दिवसांपूर्वी लिहिलं होतं. तर ते असं लिहिलंय की तू जर मला विचारलंस गुंतताना कसं दिसतं, तू जर मला विचारलंस गुंतताना कसं दिसतं, तर तुला पाहता भान विसरलेल्या माझ्या डोळ्यांसारखं दिसतं, तर तुला पाहता भान विसरलेल्या माझ्या डोळ्यांसारखं दिसतं. आता आपल्यासमोर येणारे गौरव बात जरूरी है, तेरा मिलना भी जरूरी, मैंने मिटा देनी ये जो तेरी मेरी दूरी। बात जरूरी है, तेरा मिलना भी जरूरी, झूठी है गोरा है सारी दुनिया की, इश्क जहाँ न चले, तेरा होना मेरा होना क्या होना, अगर न दोनों मिले तू पहला पहला प्यार है मेरा, तू पहला पहला प्यार है मेरा, तू पहला पहला प्यार
माझं नाव ऋषी. मोदीचं एक विधान होतं पा, ते मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्सला ते म्हणतात की AI ला आमच्या इथं आई म्हणतात. तर कोणाला वाटतं ते चुकीचं बरोबर आहे काय आहे? कोणाला वाटतं ते बरोबर होतं चुकीचं होतं? बरोबर आहे, ते खरंच बरोबर आहे. कारण ते म्हणले का AI म्हणजे आई, तर ते आई ChatGPTवर टाकलेलं प्रत्येक उत्तर बरोबर आहे. तसं आई प्रत्येक बरोबरच बोलते. आई कधी गोट बोलतच नाही. तुम्ही आपल्या पप्पाला विचारा, आपले पप्पा कधीच म्हणत नाही आईला की तू चुकीची आहे. काका गेले नाहीत, काकाने सांगितलं असतं आपल्याला. थँक्यू. आणि त्याने जसं सांगितलं की फॅमिलीशी तुम्ही कनेक्टेड राहा वगैरे, तर खरंच कनेक्टेड राहायला पाहिजे. पण ती एक गोष्ट आहे की म्हणजे खूप नाजूक मुद्दा आहे हा. तर फॅमिलीने पण तितकं ओपन राहायला पाहिजे मुलांसोबत की ते त्यांच्या आयुष्यातले सगळ्या गोष्टी आईवडिलांना सांगू शकतील आणि त्यातून पुढे पण येऊ शकतील. बरोबर. आणि आता आपल्यासमोर येणार आहेत रोहित. मी रोहित पवार, जालन्याला राहतो. इकडं ओपन माईकचे इव्हेंट करतो आणि टॅलेंट ट्रीमध्ये माझा पहिलाच इव्हेंट आहे. एक शेअरनं सुरू करतो. जॉन एलिया असं कोणीच नाही आहे इथे बहुतेक ज्यांना जॉन एलिया माहीत नाही. तर जॉन एलियनसाठी मी एक शेअर लिहिला होता. इरशाद लिहिला होता की शायर बनने के लिए बर्बाद होना ज़रूरी तो नहीं. कि शायर बनने के लिए बर्बाद होना ज़रूरी तो नहीं, थोड़ी खुशियाँ भी भर दे मेरी शायरी में ये ज़िंदगी, हर बार गम लिखूँ मैं कोई जॉन एलिया तो नहीं. परत एक माझी शायरी आहे की मैं फिर चाह ना सका किसी को भी उसके जैसा. म्हणजे काय झालं ना, ब्रेकअपच्या नंतर जी पण नवीन व्यक्ती माझ्या आयुष्यात आहे ना, मी तिच्यामध्ये तिला शोधायचो ना. तर मध्ये कन्फ्यूज होऊ लागला, यार पण चाललं काय म्हणजे घोटाळा झाला ना. मी तेव्हा शायरी लिहिली होती. मैं फिर चाह ना सका किसी को भी उसके जैसा, बचपन की मोहब्बत मेरी सारी जवानी खा गई, एक तुम्हारा ही चेहरा भूलने के लिए कितने ही चेहरों से मुलाकात हुई. मैं फिर चाह ना सका किसी को भी उसके जैसा, बचपन की मोहब्बत मेरी सारी जवानी खा गई, एक तुम्हारा ही चेहरा भूलने के लिए कितने ही चेहरों से मुलाकात हुई. इस बात का दुख अब तलक है मुझे, इस बात का दुख अब तलक है मुझे कि मुझे पहली मोहब्बत भी आखिरी बार हुई. माझी एक गज़ल आहे लिहिलेली आहे की ऐका ना, कि कभी कुछ लिखने बैठूं तो सोचता हूँ मैं, कि कभी कुछ लिखने बैठूं तो सोचता हूँ मैं कि जिससे कभी वफा नहीं की मैंने उसको बेवफा कैसे लिखूँ मैं. मेरे हिस्से में कभी प्यार आया ही नहीं, शायद नफ़रत के लिए बना हूँ मैं. मेरे हिस्से में कभी प्यार आया ही नहीं, शायद नफ़रत के लिए बना हूँ मैं. बस मेरा तकिया जानता है तकलीफ़ मेरी, हर किसी से मिलकर मुस्कुरा रहा हूँ मैं. बस मेरा तकिया जानता है तकलीफ़ मेरी, हर किसी से मिलकर मुस्कुरा रहा हूँ मैं. वो हसीना भी तो मीलों दूर रहती है मुझसे, वो हसीना भी तो मीलों दूर रहती है मुझसे, किसकी गोद में सर रख के सोऊं मैं. कभी जो बेवजह तुम्हें हिचकी आए, कभी जो बेवजह तुम्हें हिचकी आए, तो समझ जाना कि तुम्हें याद कर रहा हूँ मैं. बड़ा मुश्किल होता है ख्वाबों को मार कर जीना, बड़ी ही अफसोस की बात है कि जी रहा हूँ मैं. बड़ा मुश्किल होता है ख्वाबों को मार कर जीना, बड़ी ही अफसोस की बात है कि जी रहा हूँ मैं. कल से पक्का छोड़ दूंगा ये सिगरेट, आखिरी समझ कर जला रहा हूँ मैं. एक माझी गझल आहे, मी माझ्या आजोबांसाठी लिहिलेली आहे. स्पेशली मी ही गझल ऐकवण्यासाठीच आलेलो आहे इथं. कारण आता 4 दिवसानंतर त्यांना 1 वर्ष होऊन जाईल मला अलविदा केलं. माझी मराठी हिंदी ना थोडी मिक्स आहे भाऊ वाईनसारखं. हां सहज आहे. तर ती गझल आहे म्हणजे त्यांनी माझ्यासाठी खूप काय केलं. मी लहान होतो तेव्हाच माझे आईवडील वारले, तर मला त्यांनी कधीच असं वाटू दिलं नाही की मला आईवडील नाही आहेत. खूप प्रेम दिलं, खूप प्रेम दिलं. पण जेव्हा मी त्यांना प्रेम द्यायचं वयात आलो, जेव्हा मला वाटलं की आता मी यांच्यासाठी काहीतरी करू शकतो, तेव्हा तेच नाही राहिले. तर बऱ्याच वेळेस ना आपल्याला टाईम भेटत नाही, आपल्याला तशी संधी भेटत नाही की बाबा आपण त्यांना दाखवावं की आपलं त्यांच्यावर किती प्रेम आहे. आता ते गेले, आता त्यांच्यासाठी मी एक गझल लिहिलेली आहे आणि मला असं वाटतं माझ्या आयुष्यातली सर्वात बेस्ट गझल ही त्यांच्यासाठीची मी लिहिलेली आहे. माझी गझलचं नाव असं ठेवलेलं आहे मी की ख्वाहिश. काही ख्वाहिश आहेत माझ्या ज्या मला पूर्ण करायच्या होत्या. गज़ल है कि रह जाऊंगा पास आपके, रह जाऊंगा पास आपके, आपका आखिरी दोस्त बनकर, हर किसी से आपको अपना सबसे पहला दोस्त कहकर मिलाऊंगा. जब थक जाओगे चलते चलते कहीं रुक जाओगे आप, जब थक जाओगे चलते चलते कहीं रुक जाओगे आप, तब मैं आपकी लाठी बनकर आपके साथ चलूँगा. दिलाऊंगा आपको आपकी पसंद की हर एक चीज़, कभी किसी भी चीज़ के लिए आपको तरसने नहीं दूंगा. मुझसे पहले ही सितारा बन गए हो ना आप, मुझसे पहले ही सितारा बन गए हो ना आप, इस बात के लिए तो मैं आपसे
ताउम्र नाराज रहूँगा। आंखें तरस गई है आपको देखने के लिए, आंखें तरस गई है आपको देखने के लिए। हो सके तो प्लीज़ पलट कर आ जाओ, मैं परिंदों के हाथों और खत नहीं भिजवा पाऊँगा। हो सके तो प्लीज़ पलट कर आ जाओ, मैं परिंदों के हाथों और खत नहीं भिजवा पाऊँगा। मिलूँगा एक दिन आपसे आसमां से दूर कहीं सितारों में गुम कहीं, मिलूँगा एक दिन आपसे आसमां से दूर कहीं सितारों में गुम कहीं। आपसे मिलने की उम्मीद मैं आखिरी सांस तक नहीं छोड़ूंगा, आपसे मिलने की उम्मीद मैं आखिरी सांस तक नहीं छोड़ूंगा। अब धीरे धीरे खुदा पर फिर से यकीन होने लगा है, अब धीरे धीरे खुदा पर फिर से यकीन होने लगा है। झूठ कहता था मैं कि तुम्हें खोने के बाद मैं सबको भूल जाऊंगा, झूठ कहता था मैं कि तुम्हें खोने के बाद मैं सबको भूल जाऊंगा। बस बता दे अब वही कि मरने के बाद आपसे मुलाकात होगी, मैं आस्ते आस्ते सांसें छोड़ दूंगा और हाँ खींच लूँगा आपके साथ हज़ारों लाखों तस्वीरें। लास्ट शेर इस गज़ल का कि और हाँ खींच लूँगा आपके साथ हज़ारों लाखों तस्वीरें, आपके साथ एक भी तस्वीर नहीं मेरी, ये बोझ लेकर मैं इस जन्म में तो नहीं मरूंगा। जेव्हा ही गझल मी लिहिली ना तर मग असं वाटलं परत यार की लिहिली काय यार, इथं आपल्याला जागायचं होतं ना, असं आपण लिहिलं काय। तेव्हा एक शेर झाला होता कि आज आंसुओं की बारिश हो रही है आपकी याद में, कि आज आंसुओं की बारिश हो रही है आपकी याद में, काश कभी आपको गले लगा कर रो पाता, काश ये गज़ल लिखने की कभी ज़रूरत ही न पड़ती, काश ये गज़ल में कभी जी पाता। एक जाता जाता एक शायरी होतो, मराठी शायरी आहे माझी, खूप फेवरेट आहे माझी, की तुझ्या फोटोला बघून लास्ट टाइम नंतर की तुझ्या फोटोला बघून रोज आठवण येते तुझी, की तुझ्या फोटोला बघून रोज आठवण येते तुझी, एकदा तुझ्या मिठीत पडून रडावं असं वाटतंय, एकदा तुझ्या मिठीत पडून रडावं असं वाटतंय, खूप दिवस झाले ना आता दूर होऊन, आता परत तुला भेटावं असं वाटतंय। कधी आलीस जर आठवण माझी तर एक कॉल करून बोलशील ना, कधी आलीस जर आठवण माझी तर एक कॉल करून बोलशील ना, कसा आहे मी हे नको विचारू, पण तू ठीक आहेस का हे तरी सांगशील ना, त्या एका क्षणापुरती फक्त माझी होऊन माझ्याशी बोलशील ना, एक कविता लिहीन मी प्रेमावर आपल्या, त्या पेनाची शाही तू बनशील ना। थँक्यू सो मच गाईज। स्टँडिंग ओवेशन देते इसको, चलो सो तर इतका नाजूक विषय त्यांनी हाताळला आहे, कोणाचं आपल्या आयुष्यातून निघून जाणं, त्यातल्या त्यात आपल्या आजी आजोबांचं, तर हे खूप म्हणजे एकदम असं भरून यायला होतं. काय माणूस जातो तर काय देऊन जातो, तर फक्त आठवणी देऊन जातो, आणि त्यांच्या आठवणीत आपण त्यांच्यासोबत राहणं आपण इतकंच करू शकतो. त्यांच्यासोबत म्हणजे कुणाही सोबत आपण जितका वेळ राहू तितका त्यांना सहवास आपला हवासा वाटला पाहिजे, त्यांना छान वाटलं पाहिजे, इतकंच. आणि आता इतकं छान त्यांनी सादर केलं ते जे म्हटले शाईचं, तर मला असं वाटतं की संदीप खरेंनी लिहिलेलं आहे, तर ते असं आहे, जहर तुला भिडणारच होते जहर तुला हे माझे, भिडणारच होते जहर तुला हे माझे, मी कवितेमधून दंश ठेवला होता, मी कवितेमधून दंश ठेवला होता. काकांसाठी शब्द आहे, जसं की सगळ्या पेरेंट्सचं सगळ्यात जवळचं काय असतं ना, त्यातल्या त्यात बाबा म्हटल्यावर तर मग जरा काळजाचा जवळचा भाग आहे, ती म्हणजे मुलगी. तर काका तुमच्यासाठी शब्द आहे, तुमची मुलगी. मला काही बोलता येत नाही, पण आता साहेबांनी सांगितलं मी बोलतोय. माझं नाव संजय कोडबा श्रीखंडे, मी राहणार अंबरी जाटोडा रोड. मला मुलीबद्दल बोलायचं म्हणजे मला मुली खूप आवडतात. मला 2 मुली सर, आणि माझी मुलगी एक MGMला नर्स म्हणून स्टॉफ नर्स आहे, आणि दुसरी मुलगी सुहानी. मला शिक्षणाची खूप आवड आहे, मुलीला शिकवतो मी, आणि मुलीलाच नाही सर, माझी मिसेस सुद्धा आता कॉलेजला आहेत अजून, तिचीसुद्धा फीस मी भरतो आहे, आणि तिला मी ड्युटीला सुद्धा लावलेले आहे, ती आशा वर्कर म्हणून काम करते, आणि मी RCC कॉन्ट्रॅक्शन म्हणून काम करतो. सांगायचं म्हणजे मला, मी एक कविता म्हणून दाखवतो, मला बोलताच येत नाही. मी आपल्यामध्ये तर सगळ्यात माझं वय जास्तच आहे, तरी पण आपलं एक मित्रपणा म्हणून एक अनंत राऊतची कविता म्हणतो. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्रवन्व्यामध्ये गारव्यासारखा, मित्रवन्व्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर कुणी,
वाट चुकणार नाही जीवनभर कुणी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, आरशासारखा मित्रवन्यामध्ये गारव्यासारखा, मित्रवन्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ, मित्र असला जवळ, जर मनासारखा मित्रवन्यामध्ये गारव्यासारखा, मित्रवन्यामध्ये गारव्यासारखा. त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा, त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा. बस जरा मैत्री वाचण्यासारखा मित्रवन्यामध्ये गारव्यासारखा. मैत्रीचा ते गाय होऊनी मना, मैत्रीचा ते गाय होऊन मना. जाबिलक तू तिला, जाबिलक तू तिला, वासरासारखा मित्रवन्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्रवन्यामध्ये गारव्यासारखा, मित्रवन्यामध्ये गारव्यासारखा. थँक्यू. आता आपल्या समोर त्यांचं मत मांडणार आहेत सुहाणीची आई. मी सोनाली श्रीखंडे, मी हेल्थ वर्कर म्हणून काम करते सरकारी हॉस्पिटलमध्ये. मी तर मुलींबद्दल सांगायचं म्हणलं म्हणजे मुलींवर विश्वास ठेवायला पाहिजे. आई वडिलांनी विश्वास जर ठेवला तर आजूबाजूचे लोक पण विश्वास ठेवतात. आणि मुलांचं जर त्या दादांनी सांगितलं की असं काही नसतं, आई वडिलांना जसं आपण सांगू शकतो तसं आई वडील पण आपल्याला सपोर्ट करू शकतात. ही मुलगी माझी छोटी आहे, हिच्यापेक्षा मोठी मुलगी माझी, ती नाशिकला होती. तिला आम्ही तिला एज्युकेशनसाठी पाठवलेलं होतं. 3 वर्ष मुलीचे तिथं काढले आणि 3 वर्षानंतर MGMमध्ये तिला जॉब मिळाला. आता ती 27,000 पेमेंट घेते. म्हणजे विश्वास आपण ठेवा मुलांवर आणि मुलांनी पण आई वडिलांवर विश्वास दाखवला पाहिजे. असं नाही की नाही, असं नाही दादा, असं नाही आहे की तुम्ही जर आई वडिलांना जर एखाद्या विश्वासाने जर सांगितलं बाहेर काय आहे काय नाही तर आई वडील पण ते ऍक्सेप्ट करतात. नाही असं काही नाही. माझं लग्न मी 9वीत असताना झालेलं आहे. माझ्या मिस्टरांनी माझं आता थर्ड इयर चालू आहे. माझं NM कम्प्लीट झालं, नर्सिंग कम्प्लीट झालेलं आहे आणि थर्ड इयरला मी परत आता. म्हणजे माझ्या मिस्टरांनी मला माझ्या आई वडिलांनी नाही शिकवलं तर माझ्या मिस्टरांनी शिकवलेलं आहे मला. आणि मी त्यांचं म्हणजे एवढं हे करते की मला आई वडिलांनी जरी नाही शिकवलं पण माझ्या मिस्टरांनी एवढं शिकवलं पण मी कधी नापासही झाले नाही. मी म्हणजे आई वडिलाचं आईचं पण कर्तव्य पार करते. घरामध्ये सगळे आहे त्यांना पण सगळ्यांना व्यवस्थित सांभाळून माझा जॉब करून मी पास होतीये. काकू खूपच छान व्यक्त झाल्यात. एकदा जोरदार टाळ्या काकूंसाठी. सो आता सगळ्यांचे परफॉर्मन्स झालेत पण ज्या व्यक्तीने टॅलेंट सुरू केलं किंवा जिथून याची सुरुवात झाली, आज नवीन वर्षात पदार्पण केलंय, तर आपण नक्कीच त्यांचे विचार ऐकूयात, त्यांना काय वाटतंय, त्यांच्या भावनांना समजून घेऊयात. तर सर प्लीज. तर सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षामध्ये तुम्ही तुमचा अमूल्य वेळ टॅलेंट्रीच्या या प्लॅटफॉर्मला दिला त्याबद्दल कृतज्ञता. थँक्यू व्हेरी मच. आणि खूप अशा गोष्टी असतात की त्या नाही व्यक्त होत आहेत. आपण जरी म्हटलं आई वडील आहेत किंवा बेस्ट फ्रेंड आहे, नाही होत. म्हणजे तुम्ही स्वतःला विचारा तो प्रश्न
आता श्रुती आज रडली, मागच्या ओपन माईकला मी रडलो होतो. काय होतं की आपल्याला असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये कोणीतरी आहे, काहीतरी आहे, पण आपण किती एकटे आहे हे 31 डिसेंबरला विचारा स्वतःला. कोणाला तरी एका माणसाने तुम्ही मिस केलं असणार आहे, नक्कीच केलं असणार आहे. मित्र असेल, प्रेयसी असेल, कोणीतरी असणार आहे की त्यात तो कुठं आहे. तुमच्यामध्ये आज अबोला असणार आहे किंवा काही पण असेल तुमचं, पण त्या व्यक्तीला आपण आठवण केलेली आहे. म्हणजेच काय, कुठंतरी कमी आहे ना, कुठंतरी गैरसमज आहे, कुठंतरी गोष्टी अर्धवट आहेत आणि त्या व्यक्तच नाही होत आहेत. आणि ओपन माईक हा तो व्यासपीठ आहे. या ठिकाणी काय होतं की लोक एका एनर्जीने या ठिकाणी येतात व्यक्त होण्यासाठी, आणि ते होता होता आपल्याला नकळत आपण रिलीज होऊन जातो. आणि रिलीज होणं फार गरजेचं आहे. मला असं वाटतं प्रेमामध्ये ना 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, की एक तर प्रेम प्रामाणिक असलं पाहिजे है ना, म्हणजे मग काय प्रॉब्लेम येत नाही. दोघांपैकी एक जण अप्रामाणिक असला की दुसऱ्याला सफर करावं लागतं आणि कुठंतरी ते तुटणारच आहे. आता तुटणारे म्हटल्यानंतर पुढची पायरी काय आहे की त्याला ॲक्सेप्ट करायचं का की हे तुटलं आहे. हे झेलणं खूप अवघड आहे की जे माझं नातं होतं हे खरं हे तुटलं आहे. आता जेव्हापासून बाबा गेले ना, त्या घरात पाय स्टॉप वाटते. म्हणजे मला ते ॲक्सेप्ट करता येईल की मी घरात जातोय, बाबाने कधी कधी अचानक गेलो ना घरी, असं वाटतं झोपेत म्हटलं काका, बाबाला मी काका काका म्हणत काका हे काका तुला घरी जाण्याची पण हिंमत होत नाही. हिंमत होत नाही. त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं घराच्या बाहेरच थांबतो. खरं आहे, पण गरजेचं आहे. पण ज्यावेळेस तू इथं आता सादर केलं आहे ना, तर तुला याच्यानंतर त्याचं रिझल्ट जाणवेल की तू जेव्हा व्यक्त होतोय ना तुझ्या भावना, त्यानंतर तू त्याच्यातून बाहेर निघणार आहे. आज हिचे आई वडील आलेत, आज एक बाप आपल्या मुलीबद्दल काय विचार करतोय हे आपण ऐकतोय. आपल्याला अवेअरनेस असलं पाहिजे जेव्हा आपण एखाद्या मुलीला कसं ट्रीट करतो. कॉमेडीचं पण एक बाउंड्रीज असल्या पाहिजे, त्या क्रॉस नाही झाल्या पाहिजे. तर आपण खूप सिरियसली या प्लॅटफॉर्मला बघितलं पाहिजे. हे म्हणजे आईवडील आहेत. हा जो लोगो आहे ना, हा आपल्या गुरुला, आईवडिलांना, देवी देवतांना समर्पित लोगो आहे. या ठिकाणी आपण शिव्या देत नाही, या ठिकाणी आपण थिल्लरपणा करत नाही, या ठिकाणी आपण व्यक्त होतो आणि आपली ऊर्जा दुसऱ्याला देऊन जातो. लाईफमधलं जे पेन आहे ना, त्याला कुठंतरी हील झालं पाहिजे. ते व्यासपीठ असतं. हे मी म्हणत नाही की टॅलेंट्रीच एक प्लॅटफॉर्म आहे, अनेक प्लॅटफॉर्म आहेत, सर्व प्रकारचे असले पाहिजे, पण हे पण असलं पाहिजे ज्यामध्ये फॅमिली इन्व्हॉल्व असली पाहिजे. आज आईवडील आपल्या ओपन माईकला येऊन बसतायत म्हटल्यानंतर खूप मोठी गोष्ट झाली ना, कारण की ती ऊर्जा आहे टॅलेंट्रीची, बरोबर आहे, म्हणून ते या ठिकाणी आलेले आहेत. नाही तर नसते आले ते. या वर्षामध्ये मी श्रुतीला थँक्यू म्हणतो की या मुलीकडून मी आहे ना जे रिअल आहे ते राहा हे शिकलेलो आहे. 2च ओपन माईक झाले. नवीन मुलगी आहे, मी पण तिला ओळखत नाही आहे. अननोन याच्यामध्ये बसलेली मुलगी आली, पण तिच्या पद्धतीने प्रेझेंट होते ना, मला ते खूप जास्त चांगलं वाटतं, रिअल वाटतं, खरी आहे. तिला रडायला आलं, ती लगेच रडली. तिला ही मुलगीने आईवडिलांसोबत आलेली, तिला ते आवडलं. मला हेच जास्त आवडलेलं आहे नवीन वर्षामध्ये. तुम्ही तुमच्या जीवनाचा अनुभव जो आहे ना, तो खूप हेल्प करून जातो, बरोबर. आपल्याला आपल्या अनुभवांमधून काहीतरी जगलेलं असतं, ते लोकांपर्यंत पोहोचतं, ठीक आहे. त्यामुळं मला असं वाटतं की ओपन माईक हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही जर स्वतःला धरून खरे असणार आहे ना, तर तुम्हीच पूर्ण आहे. ज्या मोमेंटला आपण स्वतःला डॅमेज करायला लागतो ना, आणि आपण आपल्याला लाईक नाही करत, तेव्हापासून प्रॉब्लेम चालू होतो. डॅमेज जर नाही झालो आपण, तर आपण सेफ आहोत. आपण स्वतःला लाईक करतोय, तर जग आपल्याला लाईक करणार आहे. तर एक राजा असतो, त्याचं म्हणणं आहे की बाबा मी जेव्हा पण पाय ठेवेल तर तो सोन्यावर असला पाहिजे. काही करा तिकडं काशी, पण माझा पाय सोन्यावर पडला पाहिजे. तर सगळे मंत्री म्हणतात महाराज शक्य नाही, ते जनतेकडून आपल्याला कर घ्यावा लागेल आणि मग जनता नाराज होऊन जाईल. मला माहीत नाही म्हणे, माझा पाय सोन्यावर पडला पाहिजे. मग एक मंत्री म्हणतो ठीक आहे, होईल म्हणे शक्य सर. महाराज उद्या आपण परत दरबार भरू, त्यावेळेस मी सांगतो काय करता येईल. मग नेक्स्ट डे ते एक तो जो मंत्री आहे, ज्याला आयडिया आलेली आहे, तो महाराजांच्या समोर एक पेटी दाखवतो महाराजांना. महाराज ही घ्या पेटी, याच्यामध्ये तुमचं उत्तर आहे. उघडा म्हणे ती पेटी उघडल्यावर त्याच्यामध्ये चप्पल असते, चपलाची जोडी असते, आणि त्या जोडीच्या खाली असतं सोनं लावलेलं. सोन्याचे ते चपला असतात बेसिकली. मंत्री म्हणतो महाराज हे जे आहे चपला, आता याच्यात जेव्हा पण तुम्ही पाय टाकणार आहे ते सोन्याचंच असणार आहे, सोन्यावरच पडणार आहे. महाराज म्हणतो वा क्या बात आहे, म्हणजे माझी इच्छा पूर्ण झाली. तर याचा अर्थ असा घ्यायचा आहे आपल्याला की आपण जगाला नाही बदलू शकत. तुम्ही तुमच्या प्रियजनांना, सोसायटीला, रिलिजनला, नेत्यांना, कोणालाच नाही बदलू शकत. आपण बदलू, स्वतः बदलू. जर आपण आपलं स्वतःचं जबाबदारी घेतली की बॉस मी ह्या नियमाने चालणार आहे, इथं माझी बाउंड्री आहे,
याच्या पलीकडे मी नाही जाणार, तर काही प्रॉब्लेमच नाही आहे. तर अशा पद्धतीने मला वाटतं नवीन वर्षामध्ये तुम्ही पण तुमच्या ज्या काही आहेत लाईन बॉर्डर राखून घ्या. ज्या बॉर्डर क्रॉस करून आपल्याला सफरिंग भेटणार आहे त्या आपण थोड्याशा डिझाईन करून घेतल्या तर आपल्याला त्रास होणार नाही. आपला नवीन वर्षाचा हा पहिला ओपन माईक आहे आणि तुम्ही सगळे आले, थँक्यू व्हेरी मच. आज आपली इतकी चांगली होस्ट भावना आणि पूजा यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मनोहरने आपलं शूट केलं आहे, काय कॅन्डिड मोमेंट्स काढले त्याच्यासाठी जोरदार टाळ्या. रोहितची जी पोएट्री आहे ती एकदम म्हणजे त्याने काय आपल्याला काय असतो अर्थ लाईफमधला तो आपल्याला कनेक्ट करून दिला, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि सोहानी आणि त्याची फॅमिली आली या ठिकाणी, तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. सभी के लिए एक बार जोरदार टाळ्या होत्या. तर हा ओपन माईक काय मीच डिझाईन केला पाहिजे असं नाही आहे, तुम्ही पण डिझाईन करू शकता. प्रयत्न एवढाच असला पाहिजे की आपला अमूल्य वेळ आपण खर्च करतोय तर त्याच्यामध्ये प्रत्येकाचा वेळ फार प्रेशियस आहे. व्यक्त पण व्हायचं आहे, नेटवर्किंग पण करायचं आहे आणि अजून त्याला काय ॲड ऑन करता येईल ते पण आपल्याला करता आलं पाहिजे. ठीक आहे. तर अजून कोणाला काही बोलायचं? डन. आणि आम्हाला कॉमेडी कळालेली आहे, ओके आहे, आम्ही सिरियसली घेतलेली नाही आहे. सर्व एपिसोड टाकणार आहोत फुल, तर प्रयत्न करा की जेवढं जास्त आपल्याला चांगलं करता येईल. आपण एकच कॅमेरा लावतो, कधी कधी सेकंड कॅमेरा असला तर ऑडियन्सचे रिॲक्शन दिसतील, तर थोडा शोचा फील आला पाहिजे. जेणेकरून काय होईल, जर लोकांना हा कॉन्टेंट आवडला हा शो होऊन जाईल. म्हणजे जरी आज आपण स्वतःच्या मोबाईलने शूट करून टाकला तर काय ते सोलो झालं. एक शोमध्ये येऊन परफॉर्म करणं वेगळी गोष्ट झाली, त्यामध्ये त्याचं लेवल वाढून जाते. तर आपला तो प्रयत्न ठेवू की या वर्षभरामध्ये अशा पद्धतीचे शो झाले पाहिजे की ते एपिसोड लोक बघतील आणि त्यांना आवडतील. थँक्यू व्हेरी मच. जे कोणी लोक तुमच्या आयुष्यात आहेत त्यांना ठेवा. बरोबर. माझ्या जवळचा जर हा सर्कल आहे, इथे मला इतक्या जवळ कोण हवं आहे, मग इतक्या जवळ कोण, तर आई बाबा, माझी बहीण, माझ्या आजी आजोबा किंवा माझ्या एकदम प्रिय मैत्रिणी आहेत असे लोक. ठीक आहे. त्यापासून थोडं दूर गेलं, दूर अंतरावर सर्कल, तर तिथे कुणाला ठेवायचं. ठीक आहे. तर या गोष्टीचा फायदा मला असा झाला, म्हणजे मी मॅडमला सांगितलं पण आहे की मला हे फिलॉसॉफीसारखं काम करते, कारण की यातून त्रास कमी झाला. कुणाला कुठपर्यंत बोलावं, किती वेळ ठेवावं जवळ हे कळलं. आणि आज मला तरी असं वाटतं इतके लोक आहेत आपल्या आजूबाजूला, प्रत्येक जण कामापुरती असतो आपल्याजवळ. बरोबर. त्यातले खूप कमी लोक असतात जे आपल्याला काम सोडून बोलणारे असतात. ठीक आहे. तर त्या लोकांना आपल्याला कळतं की हां बाबा ह्याच्या इतक्या स्पेसमध्येच आपण पाहिजेत आपल्याला. बरोबर. किंवा ह्यानी आपलं इतक्या स्पेसमध्ये आतमध्ये आलं पाहिजे, याच्यावर नाही जायचं. ठीक आहे. तर मग हे असं फिलॉसॉफीसारखं काम करतं आणि मला ते खूपच छान वाटलं. म्हणजे मला एकदम मॅडम आठवल्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते सर जे बोलले की श्रुती व्यक्त झाली. बरोबर. आणि आज काकांनी छान गाणं म्हटलं, काकू व्यक्त झाल्या. तर मला असं वाटलं की म्हणजे आपण ज्या समाजात राहतो तिथे असं आहे की रडणं हे नाही, लोकांना असं वाटतं की ते कमजोर लोक आहेत, तुम्ही नाही रडलं पाहिजे. मी खरं सांगू, मला काय वाटतं की तुम्ही रडून घ्या, हवं तितकं रडून घ्या, ढसा रडा. ज्या व्यक्तीजवळ तुम्हाला व्यक्त व्हायचं मस्तपैकी व्यक्त व्हा. का तर तुम्ही तुमचे सगळे मार्ग उघडतात. बरोबर. तुम्हाला जे समोर जायचं आहे, तुम्ही जर इतकं साठवून म्हणत जाणार आहात तर तुम्ही समोर जाणार नाही. आणि लोकांना जे तुम्हाला द्यायचं आहे ते पण तुम्हाला घेता येणार नाही. म्हणून मस्तपैकी, आणि काहीच नाही, रडता येतं ना, मस्तपैकी रडून घ्यायचं, जिथं रडायला तिथं रडून घ्यायचं. आणि आज मी खरं सांगते, मला टॅलेंटरीची एक गोष्ट आवडली. मागच्या वेळेस ती व्यक्त झाली, सर व्यक्त झाले. तर इथे असं काही हे झालं नाही जज करतील वगैरे असं मला काही वाटलं नाही. आणि आज मी जे होस्ट केलं, ठीक आहे, ते मी पहिल्यांदाच केलं आहे. त्यामुळे मला याचा काहीच अनुभव नव्हता. आणि येताना मी दत्ताला बोलले पण, म्हटलं की माझं पहिलाच आहे, म्हटलं इथे जाऊन जाऊन काय होईल, एक तर मी चुकेल, मी बोलू शकणार नाही, आणि फार तर फार होऊन काय लोक जज करतील. मी त्याला म्हटलं की जाऊ दे, करू देत जज, काय करणार करून मग करू देत म्हटलं जज. हे बघ, म्हणजे की मला असं वाटलं इथे येणारा प्रत्येक जण त्याच्या थॉटनी येणार आहे, आपण आपल्या थॉटनी पुढे जायचं आहे. मला ती पण गोष्ट खूप हिट झाली आज की असं छान. आणि ते एनर्जीवाला तुम्ही बोलले ना, तर त्याला सायंटिफिक रिझन पण आहे की मला हे पण माझ्या सरांकडून कळलं की तुम्ही ज्या एनर्जीचे आहात, ज्या लोकांमध्ये वावरताय, ती एनर्जी तुम्ही घेऊन जाता, त्यांच्याकडची ती एनर्जी तुम्हाला मिळते. आणि असं एकंदरीत आपण एनर्जी ते की पूर्णत्वाला जायचं तर तुम्हाला एनर्जीच असते. बरोबर. की मटेरियल लाईफच्या पलीकडे तुम्ही जातात. त्यामुळे अशा छान छान चांगल्या पॉझिटिव्ह लोकांसोबत, सकारात्मक लोकांसोबत छानपैकी प्रत्येक वेळेस दर संडेला हा प्रोग्राम असाच होत राहो. छान छान एनर्जीज एक्सचेंज होत राहो, विचार एक्सचेंज होत राहो. आणि थँक्यू सर, आज मी फर्स्ट टाइम होस्ट केलं आहे, मला